सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आणि याचा सगळ्यांना फायदा कसा होईल याच्यावर आजचं माझं सेशन आहे. ऍक्च्युली 1-1.5 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी कल्याण चॅप्टर मध्ये मी याच्यावर बोललो होतो. त्यामुळे आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते मागच्या याचं थोडंसं रिकॅप घेणार आहे, कारण आता जे काही नवीन लोक आलेले आहेत त्यांना तेच काहीच माहित नसेल, किंवा जी आपली कल्याण चॅप्टरची मंडळी होती जी थोडंफार विसरलेलं असणार आहे. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण करत होतो आणि विसरणार आहे, तर त्यांच्यासाठी थोडंसं रिकॅप हा आपण घेणार आहोत. यावेळेला मी एवढं बघणार आहे की हे प्रॉफिटेबल झालं पाहिजे, म्हणून मी माझ्या याच्यावर म्हटलं की मेकिंग इट प्रॉफिटेबल फॉर यू. आणि त्याचप्रमाणे मी 2 गोष्टी देणार आहे, म्हणजे गिफ्ट फॉर ऑल. कारण मागे मी बोललो होतो की फक्त नुसतं बोलून काय अर्थ नाही, आपण ही टेक्नॉलॉजी एक्झॅक्टली कशी वापरू शकतो हे आपल्या 2 मेंबरसाठी, स्पेसिफिकली वाईल्ड विजन ऍक्टिव्हिटीज, आउटडोर ऍक्टिव्हिटीज जे सुशांत करंदीकर जे वेगवेगळे असे कॅम्प्स करतात ते त्यांना कसा फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे आपल्या कल्याण चॅप्टरचे सेक्रेटरी श्री मकरंद तामणे यांचा रिअल इस्टेट आणि त्याचबरोबर जेनेरिक मेडिसिनचा व्यवसाय. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं करता येईल हे आपण ह्यावेळेस थोडंसं लाईव्ह बघतो. लाईव्ह म्हणजे एक्झॅक्टली आपण तसं नाही करणार, त्याचे काही स्क्रीनशॉट्स घेतले आहेत आणि स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. आणि मध्ये मध्ये त्यांनी त्यांचा माईक पण अनम्यूट ठेवावा नंतर मी सांगितल्यानंतर, म्हणजे त्यांची फीडबॅक पण राहतील आणि सगळ्यांना समजू शकेल की आपण ही क्लिष्ट समजणाऱ्या जे लिंक्डइन आहे ते आपल्या व्यवसायासाठी कसं वापरू शकतो आणि त्याच्यातून आपला फायदा कसा करू शकतो. आता मी स्क्रीन शेअर करणार आहे. माझं स्क्रीन शेअर जरा इनेबल करा. सचिनजी माझं स्क्रीन शेअर इनेबल करा. स्क्रीन शेअर अजून तुम्हाला आता पहिली स्क्रीन दिसायला लागले? कोणीतरी मला फीडबॅक द्या त्याच्यावर. हो नाही? हो दिसते झूमचं दिसते का लिंक्डइन दिसतंय? नाही, आता झूम दिसत होतं. 1 मिनिट. माझ्या ती सचिनची दिसत होती स्क्रीन. एक सेकंड. जेव्हा माझी स्क्रीन दिसेल त्यावेळेला सांगा. त्याच्यात माझा फोटो आणि लिंक्डइन वर्कशॉप म्हणून आहे. तुम्ही स्क्रीन शेअर परत चालू करा ना. मी चालू केलं. तेच अजून ते स्क्रीन शेअर तर मेसेजेस दिसत नाहीये. आता दिसतंय. हो दिसतंय. तुम्ही वाचू शकता. लिंक्डइन वर्कशॉप दिसते सगळ्यांना? नाही, ते आता अजून हे आहे, पूर्ण हे फोल्डर दिसतंय ते अख्खं. त्याचं हे नाही, स्पेसिफिक कंटेंट दिसत नाहीये. आता त्याच्यावर आता हे दिसेल. आता दिसतंय? नाही, आता परत म्हणजे हे आलं, तुम्ही दिसताय. स्क्रीन गायब झाला आणि आता कॉम्प्युटर दिसतोय पूर्ण. आता आलं. बरोबर आहे. येस. तर सगळ्यांना नमस्कार. आणि हे माझं खाली लिहिलं होतं मेकिंग इट प्रॉफिटेबल फॉर यू. तर हे ट्रूली इट विल बी प्रॉफिटेबल टू यू. कारण आज मी पहिल्यांदा एक गिफ्ट शेअर केली आहे. आज मी 2-3 गोष्टी सांगणार आहेत आणि त्या तुम्हाला लाईफ टाइम तुमच्याजवळ ठेवता येणार आहे. तर लेट अस स्टार्ट विथ दिस. पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायचं की जसं रिकॅप चाललेला आहे, त्याच्यात महत्वाचे म्हणजे बीबी इंजिन लिंक्डइन जवळपास खूप जवळच्या म्हणजे सिमिलरिटीज आहेत. तर पहिलं हे म्हणजे जसं आपण ज्या पद्धतीने आपण बीबी इंजिन मध्ये येतो, बीबी इंजिन मध्ये बिझनेस कसा होतो की प्रत्येक डायरेक्टली आल्या होत नाही. आपण येतो, आपण एकमेकांशी भेटतो, आपण एकमेकांची मैत्री करतो, आपलं एक रिलेशन तयार होतं आणि त्याच्यानंतर त्या रिलेशन नंतर बिझनेस आपोआप त्याच्या पाठोपाठ येतो. त्याच्यानंतर आपण एकमेकांना रेफरन्सेस देतो, त्याच्यानंतर आपल्या मित्रांचे कनेक्शन देतो आणि त्याप्रमाणे आपला धंदा वाढतो. आणि त्याचप्रमाणे आपण जास्तीत जास्त लोकांना भेटत जातो आणि त्याप्रमाणे आपला बिझनेस करतो. लिंक्डइन पण मित्रांनो असंच काम करतात. बेसिकली लिंक्डइन मध्ये एकदा तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला कनेक्शन्स करायचे असतात. म्हणजे आपण जसं आता एकमेकांना भेटतो तसे ते कनेक्शन होतात आणि हळूहळू ते कसं होतं हे मी तुम्हाला सांगतो. पण महत्वाचं म्हणजे बीबी इंजिन लिंक्डइन बऱ्याच अंशी सारखं आहे. फक्त लिंक्डइन हे फार मोठा भाऊ आहे. मी पुढच्या स्लाइड मध्ये ते सांगतो की हे तुम्हाला वाचता येईल की बिग ब्रदर आहे लिंक्डइन म्हणजे. कारण हा 24 तास चालू राहतो. आपल्या मीटिंग पुरतच आपली बीबी इंजिन चालू राहते, नंतर एकमेकांना फोन करणं इतपत. परंतु लिंक्डइन हे 24 तास चालू राहतं
आणि त्याचा वापर करता येतो. त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे जरी आपण झोपलेलो असलं तरी लिंक्डइन आपल्यासाठी विचार करत असतं की काय काय या माणसाला उपयोगी येऊ शकेल. म्हणजे समजा लेटेस्ट सुशांत करंदीकर आहे, तर त्यांना कोणचं कनेक्शन त्यांच्या समोर आणलं तर ते उपयोगी होऊ शकेल, हे आपोआप ते कनेक्शन विचार करत असतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरल्यामुळे जास्तीत जास्त लोकांची तुम्ही कनेक्ट होतात आणि जास्तीत जास्त बिझनेस होतो. म्हणून हा त्याच्यात मी म्हणतो की लिंक्डइन इज अ बिग ब्रदर, कारण सारखं हे वाढत राहतं आणि एव्हर अपडेटेड हा होतो. आता आपण रिकॅप घेतो. हे सगळ्यांना दिसतंय का? हो 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 माइंड मॅप सगळ्यांना दिसतोय? हो दिसतोय दिसतोय. हा, आता एकदम मी शॉर्ट आणि स्वीट करणार कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. परंतु मागच्या मीटिंग मध्ये हा मी माइंड मॅप सगळ्यांना दाखवला होता. त्याच्यामध्ये व्हॉट म्हणजे आता माझा माऊस पण दिसतोय का? माऊस हो हलताना हो दिसतोय हो हा. दिसतोय. आपण बघणार लिंक्डइन म्हणजे काय, हा डेटाबेस आहे. याच्यामध्ये बरीचशी माहिती साठवली जाते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्चेबल डेटाबेस आहे. डेटाबेसमध्ये त्याच्यामध्ये भरपूर माहिती असते जी आपण पटकन शोधू शकतो. म्हणजे उद्या सुशांत करंदीकरांना असं वाटलं की माझ्या धंद्याला उपयुक्त असणारे HR मॅनेजर्स कल्याण, डोंबिवली आणि मुंबई ठाणे एरियामध्ये कोण आहेत, तर त्यांनी त्या डेटाबेसचा प्रश्न विचारले की साधारण एका मिनिटामध्ये त्याला 100च्या आसपास त्याला सगळं डेटा मिळू शकतो. याला म्हणतात क्वेरी. त्याचप्रमाणे आपल्याला वेगळ्या माणसांची पण आपण माहिती काढू शकतो, जे की मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर एखाद्या कंपनीची माहिती काढू शकतो, त्या कंपनीत कोण कोण काम करतं हे माहिती काढू शकतो. आणि ह्याचा महत्वाचं म्हणजे हे प्रोफेशनल नेटवर्क आहे, हुशार लोकांचं नेटवर्क आहे. फेसबुक आणि ट्विटर सारखं नाहीये. त्यामुळे ह्याच्यात फक्त धंदा आणि धंद्याचीच गोष्ट केली जाते, जसं आपण BBNG मध्ये करतो. याचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत जे मी तुम्हाला इथे दाखवले आहेत. त्याच्यामध्ये मेन म्हणजे प्रोफाईल. प्रोफाईल म्हणजे कोणीही तुमच्या पेजवर आल्यानंतर तुम्ही काय आहात, जसं आपण वेबसाईट असते तशी प्रोफाईल असते. त्याच्यामध्ये त्याची स्वतःची इन्फॉर्मेशन असते. त्याच्यानंतर त्यांचं एज्युकेशन काय आहे, त्याच्यानंतर त्यांची कंपनीमध्ये पोझिशन काय आहे, किंवा त्यांचा स्वतःचा बिझनेस असेल तर त्यांची काय पदवी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स काय, जसं आता सचिन आपले चॅप्टर हेड म्हटलं माझा 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, किंवा कोराळकर साहेबांनी पण म्हटलं 30 वर्षाचा एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स दिसतो कुठे कुठे काय काय काम केलंय. त्याचप्रमाणे अचिव्हमेंट्स काय केलेलं आहे, अचिव्हमेंट्स काही बिझनेस अचिव्हमेंट्स मिळाल्या आहेत, काही सर्टिफिकेशन मिळालेले, काय काय तुमच्या कंपनीने चांगलं काम केलंय का, हे त्याच्यात दिसतं. आणि त्याच्यानंतर कनेक्शन्स असतात. कनेक्शन्स म्हणजे फर्स्ट डिग्री कनेक्शन, सेकंड डिग्री कनेक्शन, थर्ड डिग्री कनेक्शन. हे समजणं म्हणजे आता मी माझ्या कल्याण चॅप्टर मध्ये सगळेजण जे माझे मित्र आहेत आणि मैत्रिणी आहेत त्या फर्स्ट डिग्री कनेक्शन आहे. त्यांना मी ओळखतो आणि मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात. परंतु डोंबिवलीचं असं होऊ शकत नाही. डोंबिवलीचे सगळेजण ओळखत नाही, दॅट इज सेकंड डिग्री कनेक्शन. किंवा आता बाहेरचे असेल, आता कराडचे आले किंवा बडोद्याचे आले, दॅट इज थर्ड डिग्री कनेक्शन. ह्याच्यात मी काय करतो की मला जर डोंबिवली कनेक्शन हवा असेल तर मी कोराळकर सरांना फोन करतो आणि सांगतो की मला तुम्ही यांची हे करा, किंवा त्यांचे चॅप्टर हेडला आहे समजा वामोरकर साहेब आहे, त्यांच्याशी आपण बोलतो की तुमच्या ह्याच्यातले आमोद खरे कोण आहेत, त्यांचा आवाज ब्रेक होतोय थोडा थोडा. डिग्री कनेक्शन झालं. आणि थर्ड डिग्री म्हणजे समजा दुबईचे डिव्हिजन रिजनल डायरेक्टर यांना मी विचारणार की मला दुबईचा कॉन्टॅक्ट हवा. तसं फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्री, जसं कल्याण चॅप्टर, डोंबिवली चॅप्टर किंवा अंबरनाथ, आणि हे असे कनेक्शन्स होत जातात. सगळ्यात महत्वाचं आहे की लिंक्डइनने असं केलं की कोणी कोणाला मेल पाठवू शकत नाही, कारण लिंक्डइन मध्ये स्पॅमिंग होत नाही, करताच येत नाही. त्याचे ते तुम्हाला लिंक्डइनच्या माध्यमातूनच कनेक्ट करावं लागतं. तर जेव्हा तुम्हाला कोणाशी कनेक्ट व्हायचं असेल, जोवर समोर समजा मी कोराळकर सरांशी कनेक्ट व्हायचं असेल तर मी त्यांना एक कनेक्शन रिक्वेस्ट पाठवतो की कोराळकर साहेब, आपण दोघे BBNG मध्ये आहोत आणि तुम्ही माझी कनेक्शन रिक्वेस्ट स्वीकारावी आणि आपण एकमेकांची याच्या संपर्कात राहू आणि आपले पार्टनर बनू याच्यामध्ये, आणि आपलं एकमेकांची कनेक्शन्स राहू. जर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं तरच मी त्यांना मेसेज पाठवू शकणार आहे, अदरवाईज मी पाठवूच शकणार नाही. म्हणजे मी त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देऊ शकत नाही. मग काय करता येईल अशा वेळेला, मला जर सिरियसली बिझनेस, मला वाटलं की मला माझी गाडी पाठवायची आणि त्यांना मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मग आपण इनमेल वापरतो, INMAIL, इनमेल. याची किंमत खूप जास्त असते, म्हणजे जवळपास $5 ते $7, कधी कधी $10 एक बिल असतं. त्यामुळे लोक अशीच पाठवू शकत नाही. परंतु जर का हे मी वापरलं तर त्यांच्या मेल बॉक्स मध्ये जातच एक ईमेलचा क्रेडिट मला आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय माणसाला थोडा. मी हे ईमेल पाठवू शकतो लिंक्डइनच्या माध्यमातून. आवाज ब्रेक होतोय? हो हो मध्ये मध्ये आवाज ऐकायला येतोय? आवाज येतोय पण मध्ये मध्ये थोडासा ब्रेक इथे होतोय. अच्छा, नाही इथे तर कनेक्शन चांगलं आहे. एनिवे, तिसरी गोष्ट याचा बेनिफिट्स म्हणजे
आपण याच्यातनं सगळ्यांना शोधू शकतो, म्हणजे लोकांना शोधू शकतो. समजा मला अरविंद कोराळकरांना शोधायचं, त्यांची सगळी माहिती मी याच्यात घेऊ शकतो. त्यांच्या कंपनीला शोधायचं ते घेऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांचे कनेक्शन्स कोण आहेत, त्याच्यानंतर मला जर नोकरीसाठी जसं शिल्पा भाटे मॅडम आहेत तर जसं आपल्याला कॅन्डिडेट देतात तसं कॅन्डिडेट पण मी ह्याच्यातनं शोधू शकतो. त्याचप्रमाणे लीड शोधू शकतो. आता जसं सुशांत करंदीकरांना लीड शोधायचे आणि मकरंद ला लीड शोधायचे, ते कसं करणार ते आपण दाखवणार आहे. ते लीड्स कशी शोधता येतील हे सुद्धा याच्यात फायदा आहे. म्हणजे फटाफट तुम्ही बसल्या जागी तुम्हाला अगदी सेल्स नॅव्हिगेटर हा पेड व्हर्जन आहे, ते असेल तर तुम्ही अक्षरशः 5 ते 10 मिनिटात तुम्ही तिथल्या एवढी माहिती गोळा करू शकता की तिथे मेलबर्न मध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा ते शक्य होणार नाही, जे तुम्ही कल्याणमध्ये बसल्या बसल्या करू शकता. म्हणून मी इथे लिहिले 3 फ्लेवर्स असतात. एक फ्री जो की आपण वापरतो आहोत, आणि या फ्री मधून काय करता येईल हेच मी आज तुम्हाला दाखवतोय. पण त्याच्यानंतर प्रोफेशनल आहे, ज्याची किंमत साधारणतः $25 ते $30 पर मंथ असते. आणि सेल्स नॅव्हिगेटर हे अल्टिमेट आहे, हे साधारणतः $80 असतं, पण हे वर्थ आहे. 80 म्हणजे जवळपास एक $6,000 पर मंथ होतं, पण त्याच्यातनं इतकी माहिती मिळू शकते की ते $6,000 वर्थ आहेत. पण सुरुवातीला आपण फ्री मध्ये, मी सांगतो तुम्हाला, फ्रीचा वापर करून पहिल्यांदा त्याचं माहिती नीट करून घ्या आणि मग सेल्स नॅव्हिगेटर घ्या. कारण नाहीतर सेल्स नॅव्हिगेटर घेऊन इतकं तुझं मोठं आहे, अलिबाबाची गुहा आहे, की तुम्हाला काही कळणारच नाही आणि पैसे वाया जातील, कळणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा फ्री मधून पण लीड काढता येतात का? हो, पण त्याला मेहनत करावी लागते आपल्याला. तर ते कसं करणार ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन फाइंड आउट करू शकतो. स्टाफ काय चाललंय, नवीन कंपनी कोणची, त्याच्यात स्टाफ नवीन कोण आहे, त्यात जात आहेत कोण, किती जण आहेत, हे पण मोजता येतं. आज आपण हिंदुस्थान लिव्हरचं पण करणार आहे आणि एका बँकेचं करणार आहे. म्हणजे या दोघांचं आपण मकरंद आणि याच्यासाठी जे आपण बिझनेस कसा डेव्हलप करणार आहे त्याच्यासाठी मी एक कंपनी सर्च केली, हिंदुस्थान लिव्हर. त्याच्यामध्ये किती जण आहेत ते पण सांगता येतात. ते तुम्हाला मी आता पुढे जाणणार आहे. एवढं लक्षात ठेवा की 3 फ्लेवर्स असतात, फ्री, प्रोफेशनल आणि सेल्स नॅव्हिगेटर. आपण याच्या पुढे जात आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझं पेज दाखवतोय तुम्हाला, की पहिलं असं मेन पेज असं दिसतं तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉग इन करता. सेकंडरी कनेक्शन, टर्शरी कनेक्शन कोण आहेत, त्याच्यानंतर मला आलेले मेसेज, त्याच्यानंतर आलेल्या नोटिफिकेशन. ह्या नोटिफिकेशन खूप छान असतं. कोणाचा वाढदिवस आहे, कोणाला प्रमोशन झालं, कोणाचं काहीतरी पब्लिश झालं, हे सगळं त्या नोटिफिकेशन मधून कळत असतं. म्हणजे हजारो लाखो लोकांचं आपल्याला लिंक्डइन पटकन पाठवू शकतो. उद्या मकरंद तामाणेने एक नवीन शॉप ओपन केलं तर ते मला इथे समजेल, मी लगेच त्याला कॉंग्रॅच्युलेशन करेल. किंवा सुशांत करंदीकरांनी एक छान ट्रेक केली लॉकडाऊन मध्ये रायगडावरती. तर हे जेव्हा समजतं तेव्हा सुशांतची माझी रिलेशनशिप चांगले होतं, जे आपलं बीबीए नंतर हे उद्या बाजूला वर्क आणि रिएक्टिव्हेट प्रीमियम फॉर फ्री. आता मी ते केलेलं नाही. हे जर करायचं असेल तर $25 पर मंथ माझं सुरुवात होतं. या बाजूला आहे ते मेसेजिंग, कोणाकोणाकडून मेसेज आलेले ते मला समजू शकतात. हे मला प्रायमरी लोकच फक्त जे कनेक्शन आहे तेच मला मेसेज पाठवू शकतात. सेकंडरी आणि टर्शरी मला मेसेज पाठवू शकत नाही. त्यांना मला सुरुवातीला जर का माझ्याशी दोस्ती करायची असेल, कनेक्शन करायचं असेल तर त्यांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवावी लागते. आणि कनेक्शन जर मी ऍक्सेप्ट केलं तरच ते माझे फर्स्ट डिग्री कनेक्शन होतात. जसे की कल्याण चॅप्टरचं, आज मी कल्याण चॅप्टरला घेतल्यावर मला कल्याण चॅप्टरचे लोक भेटतात. आवाज ब्रेक होत नाही ना, व्यवस्थित येतो ऐकायला? हॅलो, येतोय पण मध्येच आवाज व्यवस्थित येतोय? माझ्या अंदाजे ना, हो आवाज येतोय, फक्त मान वगैरे जास्त हलवलीस ना की तो आवाज थोडा डिस्टर्ब होतो असं मला वाटतंय. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे, मी मान कमी हलवण्याचा प्रयत्न करेन. तर दुसरं, ह्या बाजूला आपण ह्याच्यात पोस्ट पण तयार करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या इथे माझं प्रोफाईल आहे कम्प्लीट डाव्या बाजूला. तर प्रोफाईल काय आहे, तर कोणाला तुमच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर प्रोफाईल हा जबरदस्त फायदा त्याच्यामध्ये. आणि प्रोफाईल मध्ये तुमचं टायटल असणं आवश्यक आहे. जसं आपण 1 मिनिट प्रेझेंटेशन मध्ये करतो तसं मी म्हणतो, माझे टॅगलाईन आहे की मेकिंग पीपल कूल अँड कम्फर्टेबल. तर हे बघा, तुम्हाला दुसरं शेअर दिसतं त्याच्यामध्ये, इथे तुम्हाला दिसत असेल माझी टॅगलाईन पण दिसते, मेकिंग पीपल कूल अँड कम्फर्टेबल विथ एअर कंडिशनर्स. खाली दिसते माझे कनेक्शन किती, 328 कनेक्शन्स आहेत. आणि इथे त्याचप्रमाणे माझ्या प्रोफाईल सेक्शन मध्ये काय काय गोष्टी असतात. ह्याच्यामध्ये इंट्रो, हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण हा तुम्हाला खूप वापरायला उपयोगी पडेल. तुमचं इंट्रोडक्शन इथे असलं पाहिजे, पण तत्पूर्वी तुमचा टायटल किंवा हेडलाईन जी असेल ती चांगली असली पाहिजे. जर हेडलाईन चांगली असेल तरच पुढचं तुमचं लोक वाचणार. हेडलाईन शुड बी सेलिंग युअर प्रोफाईल. टायटल शुड बी सच की एका सेंटेन्स मध्ये तुमच्या बिझनेस सगळी कल्पना आली पाहिजे. जसं की मी इथे लिहिले, मेकिंग पीपल कूल अँड कम्फर्टेबल विथ एअर कंडिशनर्स, म्हणजे लोकांना समजलं मी काय करतो ते. तसंच मकरंदनी पण बनवलं पाहिजे, त्याचप्रमाणे सुशांतनी पण बनवलं पाहिजे. एक ओळीमध्ये तुमचं
टॅगलाईन जी आहे ती तुमच्या बिझनेस बद्दल सांगता आले पाहिजे, ही ते टॅगलाईन येते. त्यामुळे हे वाचल्यावर लोक जर इंटरेस्टेड असेल तरच पुढचं प्रोफाईल वाचतात, अदरवाईज वाचणार नाही. आता आपण प्रोफाईल मध्ये काय टाकावं हे बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, माझ्याबद्दल माहिती किंवा तुमच्याबद्दल. अबाउट मध्ये सगळी माहिती येते. त्याच्यानंतर तुम्ही हे इतकं छान करू शकता, 2 किंवा 4 पॅरेग्राफ मध्ये तुमच्याबद्दलची सगळी माहिती जी अशी इंटरेस्टिंग पाहिजे की लोकांना तुमच्याशी कनेक्शन करण्याचा इंटरेस्ट वाटला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती आली पाहिजे. त्याला हॅशटॅग असतो. हॅशटॅग सगळ्यांना माहिती आहे की हॅशटॅग, त्याच्यानंतर एअर कंडिशनर्स, हॅशटॅग एसी. म्हणजे असं कोणी जर एसी किंवा एअर कंडिशनर शोधत असेल तर ते आपोआप लिंक्डइन माझ्या प्रोफाईलवर पाठवत असेल. जर कोणाला असं करत असेल की मला कल्याण आणि डोंबिवली किंवा ठाण्यामध्ये एअर कंडिशनर साठी माहिती पाठवा, तर ते टाकल्यानंतर आपोआप लिंक्डइन माझं प्रोफाईल त्यांच्यासमोर उभं करतं, जेणेकरून त्यांना लक्षात येतं की हा एअर कंडिशनर मधला फक्त आहे. आता त्याच्यामध्ये थर्ड आहे फीचर. ह्याच्यामध्ये मी काही आर्टिकल्स लिहिलेत एअर कंडिशनर वरती किंवा मॅनेजमेंट वरती. यांनी काय होतं की आपली आपण काय आहोत ते लोकांना कळतं, म्हणजे एक्सपर्टीज लोकांना समजते. मी एअर कंडिशनर मधलं एक्सपर्टीज आहे का. आता समजा सुशांत आणि आपण आज त्याची हे घेणार आहोत केस स्टडी. सुशांतनी काय केलं पाहिजे, तुमचे फोटो टाकले पाहिजेत, काय व्हिडिओ टाकले पाहिजे. त्याच्यानंतर मागे त्यांनी जसं म्हणजे ऍक्च्युली त्याच्या मिसेसनी ते केलं होतं की सेशन केलं होतं, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं एका ठिकाणी कुठेतरी मला वाटतं लडाखला अडकल्यानंतर कशा पद्धतीने तो खाली उतरला, ते ह्याची स्टोरी सांगितली पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या शाळांमध्ये कसं काम केलंय, त्या स्टुडंटला कसा फायदा आला हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. त्याचे फोटो असले पाहिजेत. ह्याला म्हणतात फीचर. बॅकग्राऊंड म्हणजे तुमच्या बिझनेसची माहिती. आणि स्किल्स काय काय तुमच्याकडे हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे. आणि लोक पण त्याला एन्डोर्स करतात. म्हणजे मी असं म्हणून चालणार नाही की मला सगळं येतं, ते दुसऱ्यांनी पण सांगितलं पाहिजे. म्हणजे आता समजा मी म्हटलं मला चांगलं पब्लिक स्पीकिंग करता येतं, असं मी केलं आणि जर का आपल्या 10 जणांनी त्याला एन्डोर्स केलं तर हो, तरच ते दिसेल. आणि किती जणांनी एन्डोर्स केलं ते दिसेल की हो, ह्या 10 जणांनी सांगितलेलं की हा इज अ गुड पब्लिक स्पीकर किंवा इज अ गुड पर्सन किंवा इज अ गुड बिझनेस मॅनेजर. हे ते इतरांनी त्याला करावं लागतं. त्याचप्रमाणे आपण जे रेकमेंडेशन करतो बीबीएनजी मध्ये, तसंच रेकमेंडेशन लिंक्डइनला पण करता येतं. परंतु लिंक्डइन त्याच्याबाबत अतिशय कडक आहे. लिंक्डइनला असं कोणीही जाऊन रेकमेंडेशन करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी कनेक्टेड असलं पाहिजे, तुमचं काहीतरी काम झालं असलं पाहिजे. मी कुठेही प्रकारे खोटं होऊ देत नाही. हा सगळ्यात लिंक्डइनचा फायदा आहे. म्हणजे समजा उद्या असं झालं की मी मकरंद तामाणेनी मला एक फ्लॅट रेंटल हवा होता, त्याने दिला आणि त्याच्यासाठी उत्कृष्ट सर्व्हिस दिली, तर मी एक रेकमेंडेशन लिहू शकतो की येस, मकरंद तामाणेंनी खूपच छान पद्धतीने मला हेल्प केली, किंवा थरो प्रोफेशनल आणि त्याचे चार्जेस पण चांगले होते, असं मी जेव्हा म्हणतो आणि आय एम अ बायर ऑफ हिज सर्व्हिस असं मी डिक्लेअर करतो, त्यावेळी लोकांच्या लक्षात येते थर्ड पार्टी की हा खरंच तसं आहे. नाही तर असं कोणीच आपलं स्वतःचं रेकमेंडेशन चालत नाही. त्याच्यामध्ये पुढचं आहे अबाउट सेक्शन आहे. तुम्हाला मोठं मला वाटतं कॉम्प्युटरमध्ये ते चांगलं दिसेल, मोबाईल मध्ये तेवढं छान दिसणार नाही, कारण मोठं हे माझ्याबद्दल सगळं मी लिहिलंय की मी काय आहे. मी त्याच्यात लिहिलेलं आहे की आय एम अ टेक्नॉलॉजिकल लव्हिंग पर्सन, इट कीप्स मी ऑर्गनाइज्ड अँड सेव्स मी फ्रॉम टीडियस जॉब्स रिपीटेडली. किंवा मी सांगितलं की माझे 2,500 सॅटिस्फाईड क्लायंट्स आहेत, त्यांच्यामुळे मी आम्ही त्यांना खुश ठेवतो आणि ते आम्हाला खुश ठेवतात, अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे मी असं माझ्याबद्दल लिहिलं, आय वुड से आय एम गुड इन रीडिंग, रायटिंग, थिंकिंग, अनालायझिंग अँड मेकिंग डिसिजन, but I'm not good in implementation. I require somebody as a manager किंवा second person who can implement my ideas. I will not do that. And friends say that I'm a good public speaker and a motivator who can connect to people easily and communicate effectively. असं मी म्हणतो आणि त्याला रेकमेंडेशन लोक देतात किंवा हो म्हणतात खरं खोटं. असं तुमचं पण तुम्ही बनवलं पाहिजे. आता मकरंदनी याच्यात सगळं याच्यात बनवलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो आहे अबाउट सुशांत करंदीकरनी त्याच्यामध्ये वाय विजन जे ऍक्टिव्हिटीज आहेत, कोणत्या ऍक्टिव्हिटीज करतो, त्याच्यात त्याला आनंद कसा मिळतो, त्याच्यात लोकांना त्यांनी कशी मदत केली, लोकांचा जीव वाचवला का, लोकांना मदत केली का, हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे. एक थोडंसं गोष्टी रूपात आलं पाहिजे, छान एकदम टेक्नॉलॉजी, म्हणजे असं नीरस असं नको, तर लोक वाचतात आणि ते वाचल्यानंतर मग त्यांना असं वाटलं पाहिजे की मला ह्या दोघांची मला म्हणजे सुशांत करंदीकरशी माझी मैत्री झाली पाहिजे, कारण सुशांत करंदीकर हा मला हेल्पफुल वाटेल, त्याचप्रमाणे मकरंद तामाणे सुद्धा मला मदत करू शकेल. तर हे जर लिहिलं तर खूप फायदा होतो. आता एखाद्या कुठल्या तरी बाहेरच्या कंपनीला जर इथे कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा ठाण्याला किंवा इथे पाहिजे असेल, तर त्यातला HR मॅनेजर नेहमी लिंक्डइनवर बघत असतो की कोण इथे रिअल इस्टेट कन्सल्टंट कोण आहे. तर रिअल इस्टेट कन्सल्टंटचं जर त्यांनी केलं, तिथे शोधलं, तर मकरंदचं आपोआप पुढे जाईल. आणि जर का कोणाची रेकमेंडेशन मिळाली, जसं मी मगाशी म्हणालो, त्याचप्रमाणे समजा कोराळकर साहेबांनी दिली खरी रेकमेंडेशन, तर त्याचा भाव वाढत जातो आणि मग लोक बघतात आणि रेकमेंडेशन वाचतात. जसं आज आपण कुठल्याही साईटवरून परचेस करत असू, तर आपण त्याचे रिव्ह्यू वाचतो, आपण वाचतो ना, बरोबर की नाही? आपण रिव्ह्यू वाचतो की नाही? मला कोणीतरी फीडबॅक देत राहा, म्हणजे मला कळेल की
मी बरोबर बोलतोय आणि मला हो ऐकायला येईल. हो हो वन हो तो व्हेरी येस. गुड. हा, तसे फीडबॅक दिले गेले पाहिजेत. तसे जे फीडबॅक असतात तसे ह्या इथे मिळाले पाहिजे. जसं आता कविता बाम मॅडम म्हणाल्या, कविता बाम मॅडमनी समजा किती सांगितलं की मी खूप छान जपानीज हे करते, परंतु जर काही वेगळ्या कंपन्यातल्या त्यांच्या जे पण मॅनेजर्सनी तिथे लिहिलं की येस मिसेस कविता बाम हॅज हेल्प अस इन गिव्हिंग हर सर्व्हिसेस अँड दे वर प्रोफेशनल अँड व्हेरी गुड अँड आय रेकमेंड मिसेस कविता बाम टू एव्हरीवन. हे रेकमेंडेशन 10 रेकमेंडेशन जर तिथे असेल तर जो कोणी माणूस जपानीज काही शिकायचं असेल किंवा ट्रान्सलेशन करायचं असेल तर मॅडम तुमच्या ह्याच्यात हॅशटॅग दाखवायचं, हॅशटॅग जपानीज किंवा हॅशटॅग ट्रान्सलेशन, हॅशटॅग जपनीज ट्रान्सलेशन, हॅशटॅग जर्मन ट्रान्सलेशन. आणखीन तुमचं जे काय असेल ते हॅशटॅग टाकून तुमच्या अबाउट सेक्शन मध्ये असलं पाहिजे आणि त्यामुळे आणि तुमच्या जर टॅगलाईन मध्ये किंवा ज्या टायटल मध्ये असेल तर दॅट विल रिअली हेल्प यू आउट आणि त्यामुळे तुम्हाला बिझनेस मिळेल. अशा पद्धतीने आपण तो बिझनेस करू शकतो. आता पुढचं एक मी दाखवले फीचर्ड, म्हणजे याच्यामध्ये मी बरेच आर्टिकल लिहिले, त्यापैकी हे एक आहे हाऊ टू अवॉइड मॅनेजमेंट ट्रेनिंग टू अचीव्ह रिझल्ट. व्हॉट टू अवॉइड, काय केलं पाहिजे हे त्याच्यात लिहिलं. असे आर्टिकल्स मी लिहिले, त्यामुळे जेव्हा कोणी लोक बघतात तर ते आर्टिकल माझं पहिलं बघतात, कारण माझ्याबद्दल माहिती अबाउट अस मध्ये मिळालीच आहे, पण त्याही बद्दल जे काही मी एक्सप्रेस करतो, जे काही व्हिडिओज माझे असतात किंवा रादर जे काही मी लिहिलेलं आहे दॅट हेल्प्स अ लॉट आणि त्याचा फायदा होतो. असे म्हणून प्रत्येकाने आपापल्या बिझनेस बद्दल आर्टिकल्स लिहावे, 2-3 आर्टिकल्स, त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स टाकावे, त्याच्यात व्हिडिओ पण टाकू शकतो, आर्टिकल्स लिहू शकतात. त्याला म्हणतात पल्स. आपण लिहून घेऊ शकता pulse.linkedin.com किंवा लिंक्डइन मध्ये पल्स म्हणून एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिकल बनवू शकता. अतिशय सोप्या पद्धतीने आर्टिकल लिहू शकता. फेसबुक सारखं सोपं आहे, थोडं फेसबुकपेक्षा थोडंसं अवघड आहे, परंतु त्याच्यात तुम्ही आर्टिकल्स द्या, त्याच्यात तुम्ही फोटोग्राफ्स टाका, तुमचे एक्सपिरियन्स शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि काहीतरी मदत करा. बेसिकली नुसतं स्वतःची तुतारी वाचवू नका. इंटरनेट हे अशा पद्धतीने की लोकांना मदत करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग केला जातो. तसं लिंक्डइनचा असा जर तुम्ही उपयोग केला की तुमच्या ज्या आर्टिकल्स मध्ये लोकांना काहीतरी टेक अवे पाहिजे, फायदा झाला पाहिजे लोकांना, तर ते तुमचं आर्टिकल्स वाचतील. अदरवाईज ते नुसतं तुम्ही स्वतःच म्हटलं मी हे करतो मी हे करतो तर त्या आर्टिकलला काय अर्थ राहत नाही. त्याच्यातनं लोकांना फायदा झाला पाहिजे. यू शुड यूज लेस ऑफ मी 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 अँड यूज मोर दॅन यू यू. तुमचा काय फायदा होईल हे वापरा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फीचर्ड मध्ये तुम्ही व्हिडिओज टाकू शकता, आर्टिकल्स. आणि माझी तुम्हाला विनंती, तुम्ही आर्टिकल्स लिहा आणि प्रत्येक जण आपापल्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 आर्टिकल्स निश्चित लिहू शकतो. तुम्हाला खाली दिसत असेल डॅशबोर्ड मध्ये की माझं प्रोफाईल कोणी पाहिलं, माझे व्ह्यूज 56 लोकांनी माझे आर्टिकल वाचलेत आणि 5 जणांनी माझं अपीअरन्स किंवा हे सर्च केलेलं आहे त्याच्याबद्दल. पुढचं आहे की माझे प्रायमरी कनेक्शन. जसं मी म्हटलं की आपण कल्याण चॅप्टरचा मी आहे, त्यामुळे आता कविता बॅम मॅडम आहेत किंवा सचिन आहेत किंवा मकरंद आहे किंवा आणखीन सुशांत झाला, हे माझे प्रायमरी कनेक्शन झाले. परंतु आता विवेक मामूरकरांना मी असं म्हणणार नाही, ते पण माझे प्रायमरी कनेक्शन्स आहे. किंवा आपल्या आणखीन डोंबिवलीचे 2-3 खरे साहेब आहेत, हे पण मला प्रायमरी कनेक्शन साठी आहे, पण ते डोंबिवली पासून असतात, त्यामुळे दे आर कन्सिडर्ड ॲज सेकंडरी. जेव्हा ते माझ्याशी संपर्क साधतील आणि माझ्या ह्याच्यात येतील त्यावेळेला मी त्यांना प्रायमरी कनेक्शन म्हणून म्हणू शकतो. मी काही नवीन केलं की ते आपोआप त्यांना समजतं. हे असे माझे आता कनेक्शन आहे. ह्याच्यात सचिन एजिपचं पण नाव दिसतंय थर्ड मध्ये तुम्हाला. हे मी जर काही नवीन आर्टिकल छापलं किंवा काही पोस्ट केली तर आपोआप यांना ते दिसते आणि त्याच्यातनं काय नवीन बिझनेस आपल्याला आहे ते समजू शकतं. बेसिकली हा प्रायमरी कनेक्शन्स आहे. आता ह्याच्यामध्ये कोणी ह्याच्यात सगळ्यात धमाल आहे की मला कळत नाही, मी रात्रभरात लिंक्डइनवर नसलो तर कोण कोण येऊन माझं पाहून गेलं, त्याच्यामुळे माझ्या लक्षात येतं की कोण माझ्यात इंटरेस्टेड आहे. आता इथे डॉक्टर अरुण सिंग आहे, जनरल मॅनेजर अँड हेड क्लोन डेव्हलपमेंट अँड आणखी हे आहे. त्याच्याचप्रमाणे सब्रता बाल सिनियर इंजिनिअरिंग कन्सल्टंट आहे सायटेक ग्रुपचा. सायटेक ग्रुप ही फार मोठी कंपनी आहे, $multi-billion ची कंपनी आहे आणि त्यांच्यावर आम्ही माझ्या शाळेसाठी त्यांनी आम्हाला जवळपास 10 लाखाची देणगी दिली. तर आता त्यांनी माझं प्रोफाईल बघितलं म्हणजे त्याला काहीतरी इंटरेस्ट असेल त्याच्यात, तर हे आपल्याला असं समजू शकतो आणि आपण आयदर त्याला मेसेज पाठवू शकतो जर तो प्रायमरी कनेक्शन असेल, नाही तर आपण त्यांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवू शकतो. परंतु जेव्हा कोणी माझं प्रोफाईल बघतं ते माझ्या लक्षात येतं की हे लोक माझ्यात इंटरेस्टेड आहेत किंवा माझी सर्व्हिसेस मध्ये ते इंटरेस्टेड आहेत किंवा काहीतरी मी त्यांना देऊ शकतो किंवा काहीतरी त्यांच्याकडून घेऊ शकतो, हे मला दिसतं. आता ह्याच्यामध्ये फ्री मध्ये असल्यामुळे कमी असतं, पण जर मी त्याचं प्रीमियम व्हर्जन घेतलं तर मला त्यांचं समजू शकतं. गेल्या महिन्याभरात माझ्या पेजवर येऊन कोणी कोणी माझं प्रोफाईल पाहिलं. जसं आता कविता बॅम मॅडमचं पकडलं तर कोणत्या कंपन्या जे कोणी येत असतील आणि त्यांना त्यांच्या सर्व्हिसेस हवे असतील ट्रान्सलेशनच्या, तर ते येऊन बघून गेलं तर त्यांना ते दिसेल. मग आरामात कविता बॅम मॅडम 2-3 दिवसांनी सुद्धा बघितलं की अच्छा हे लोक येऊन गेले, मग त्या तुम्हाला बघू शकतात. ते त्यांना तुम्ही पाठवू शकता, क्लिक करून त्यांच्याशी बोलू शकता किंवा त्यांना ईमेल पण पाठवू शकता. अशी याचा सगळ्यात जास्त फायदा आहे.
आता याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप्स. सगळीकडे ग्रुप्स असतात, पण लिंक्डइनचे ग्रुप्स हे फार सुंदर आहेत. इन द सेन्स इथे फक्त बुद्धिमान लोक आहेत तिथे, बुद्धिमान आपल्यासारखे बीबीएनजीचे सगळे बुद्धिमान लोक जसे तसेच लिंक्डइन मध्ये. आणि ह्या ग्रुप्स मध्ये जर आपण पार्टिसिपेट केलं तर फार माहिती आपल्याला छान सुंदर समजते. मागे मी बोललेलो की लेटेस्ट इन्फॉर्मेशन आपल्याला समजत राहते आणि अल्टिमेट इन्फॉर्मेशन, बिझनेस इन्फॉर्मेशन. जसं की मी त्याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटलचं आहे. आता आम्हाला एक व्हेंचर कॅपिटलचं काम करायचं, मी आणि सचिन एजिप्त जे करतो त्याच्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट कोण आहे, त्यामुळे मी हा ग्रुप जॉईन केला, यांच्याशी मी संपर्कात आहे. आणि हळूहळू हे करून आपल्याला त्याच्यातनं माहिती मिळू शकते आणि ह्याचा वापर करून आपण व्हेंचर कॅपिटल जनरेट करू शकतो, किंवा आपण कोणी स्टार्टअप कन्सल्टंट किंवा त्याचे लोक इंटरेस्टेड असतील तर त्यांच्याकडून आपण कॅपिटल जनरेट करू शकतो. दुसरा आहे क्वेश्चन अँड आन्सर फोरम. त्याच्यानंतर तिसरा आहे एअर कंडिशनिंगचा फोरम आहे. त्याच्यानंतर मार्केटिंग, जो काय माझा आवडता सब्जेक्ट, आणि कम्युनिकेशन. असे आपल्या सब्जेक्टची 2 किंवा 3 ग्रुप तुम्ही घ्या आणि त्याच्यात सतत तुम्ही काहीतरी चांगलं देत राहा. नुसतं ओके आणि अंगठे दाखवू नका. अंगठे दाखवणं याच्यात लिंक्डइन मध्ये एवढं चांगलं चालत नाही. तुमचं जर आयदर यू कम्युनिकेट इन अ बेस्ट पॉसिबल मॅनर ऑर डोंट डू इट, सिम्पल. त्याच्यानंतर ह्याच्यात मी जे बघते ते वेगवेगळे ग्रुप्स आणि त्याच्यात कशी पोस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक माझ्या मुलाची पोस्ट आहे, अशी पोस्ट केली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात खूप हुशार लोक असतात. जे मी आता म्हटलं की ह्याच्यात इन्स्पायरिंग आर्टिकल्स वाचायला मिळतात. मी तुम्हाला ज्यांच्याकडे मोबाईलवर बघत असेल त्यांच्यासाठी मी वाचतो. दिस इज इलॉन. इलॉन वॉन्टेड अ न्यू पेमेंट मेथड ऑन इंटरनेट, सो ही क्रिएटेड पेपॅल. इलॉन वॉन्टेड टू ड्राइव्ह एन इलेक्ट्रिक कार, सो ही बिकेम CEO ऑफ टेस्ला मोटर्स. Elon wanted to fly into space cheaper, so he founded SpaceX. Elon wanted high-speed transportation, so he is developing the Hyperloop. Elon doesn't complain about how bad the world is. This is very important. He is very positive. Elon is changing the world. Be like Elon. फार सुंदर आलेले आहेत. अशी सुंदर सुंदर आर्टिकल्स असतात आणि आपल्याला समजतं की ही मोठी मोठी माणसं हे करतात. आता इलेक्ट्रिक कार जी येतात टेस्लाची, याचा CEO माणूस आहे. आपण याच्याशी पण संपर्कात येऊ शकतो. आपण एखादी त्याला हे करू शकतो आणि पाठवू शकतो, ईमेल पण पाठवू शकतो. त्यांनी जर आपल्याला केला आणि जर तो आपला कनेक्शन मध्ये आला तर त्याच्यासारखं भाग्य आपलं दुसरं. अशा बऱ्याच गोष्टी करू शकतो. हे आपण मागे जे मी बोललो ते थोडंसं रिकॅप करतो, कारण आपण विसरलो असतो आणि नवीन लोकांना हे माहिती पडण्यासाठी. आता महत्वाची गोष्ट, आता तुमच्या गिफ्ट इथे सुरू होत आहेत. हाऊ टू यूज लिंक्डइन फॉर युअर बेनिफिट. त्याच्या अगोदर मी हे तुम्हाला सांगतो की नॉर्मली हे आपल्या प्रॉब्लेम्स असतात, मेजर प्रॉब्लेम्स कस्टमरला. एक तर आपल्याला कळत नाही की कोण माझा कस्टमर आहे, त्याला मी कुठे शोधू, त्याला मी कसं शोधू, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कसे मिळवू, त्याच्याशी मी संपर्क कसा साधू आणि कन्सिस्टंट कम्युनिकेशन कसं करू, त्याच्याशी डील कसं करू, त्याच्याशी कॉन्स्टंट टच मध्ये कसं राहू आणि त्याच्याशी कन्सिस्टंट लॉंग हे रिलेशन कसं डेव्हलप करू. हा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न येतो का? मला उत्तर द्या. हो. किती जणांना येतो का? सगळ्यांनाच येतो? एक 2-3 जणांनी तरी मला सांगा. सगळ्यांनाच येतो. सगळ्यांनाच येतो सर. बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे प्रॉब्लेम्स वरती एक चुटकीसरशी उत्तर देतो. दोन्ही प्रॉब्लेमला मी आज उत्तर देणार आहे तुम्हाला. पहिल्या हु इज अवर कस्टमर साठी एक मी शीट बनवलेली आहे. जी शीट मी ऑलरेडी तुम्हाला आताच पाठवलेली आहे. नो युअर कस्टमर किंवा हु इज युअर कस्टमर, किंवा त्याला म्हणतात अल्टिमेट बायर पर्सोना, किंवा बायर कसा असेल याचा पर्सोना कसा असू शकेल ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय प्रश्न आहेत ते मी तुम्हाला पहिली गिफ्ट दिलेली आहे. तुम्हाला ही एक महत्वाची. आता तुम्हाला आनंद वाटेल की पहिली गिफ्ट जर तुम्ही वापरली तर तुम्हाला तुमचा कस्टमर कोणतं समजेल. त्याचे प्रश्न आहेत तुम्हाला ती ऑलरेडी मी पाठवलेली. आणि बाकीचे जे प्रश्न आहेत काही त्याच्यातले 2 ते 8 मध्ये जवळपास 5 प्रश्नांना उत्तर लिंक्डइन मधून मिळू शकतं. ते कसं ते तुम्हाला दाखवतो. सो दिस इज यू आन्सर द फर्स्ट क्वेश्चन, लिंक्डइन विल आन्सर द नेक्स्ट. फक्त तुम्हाला वापरता आलं पाहिजे. तसं आता हे तुम्हाला मी पाठवलेलं आहे आयडियल बायर पर्सोना. जे माझ्या काही संपर्कात आहेत, जसे सचिन आहेत वगैरे, यांच्याशी बोलताना माझ्या तोंडून हे नेहमी निघत असतं आयडियल बायर पर्सोना. म्हणजे तुमचा आयडियल बायर कोण आहे, तो काय एज ग्रुपचा आहे, मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, चाइल्ड किती आहेत, ते कुठे राहतात, त्यांची आवड निवड काय आहेत, त्यांचे छंद काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे मी म्हणतो की पेन पॉइंट्स, की मला हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. हा जर तुम्ही सोल्युशन केला आणि आपलं जे सोल्युशन आहे ते त्यांना किती चांगलं होऊ शकतं. जसं आता आपण हे केलं की मला समजा एखादा बिझनेस हवा आहे आणि माझ्याकडे एक गाळा आहे, तर मकरंद तामाणे, आता मी मकरंद, कारण केस स्टडीज आपण मकरंदची पण घेतोय, म्हणून मकरंद तामाणेचे पेन पॉइंट्स काय असू शकतील त्या आयडियल बायर चे, की माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे गाळा आहे, पण मला कोणता धंदा करायचा माहित नाही आणि मला फारसं काही बिझनेसचं माहिती नाही. तर मग अशी माणसं इमिजिएटली मकरंदची कस्टमर होऊ शकतात. मकरंद, मी बरोबर बोलतोय? हो हो. हा, असे लोकांना शोधायचे की
ज्यांच्याकडे गाळा आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना बिझनेस करायचा पण काय बिझनेस करायचा माहित नाही. मग इथे तो सांगू शकतो की तुम्ही त्या एरियामध्ये जेनरिक मेडिसिन्स करा. जेनरिक मेडिसिन करायसाठी तुम्हाला एक माणूस फक्त घ्यायला लागेल जो की बी फार्म पाहिजे आणि बाकीचं आपोआप तुम्हाला करू शकतो. तुम्ही फक्त मागे बसा आणि धंदा चालवा. तुम्हाला फारसं डोकं लावायची गरज नाही, कारण कम्प्लीट सिस्टीम दिली जाईल मकरंदनी. मकरंद लक्षात येते ना हे. सो इट विल हेल्प हिम फायनान्शियली. सी हिअर इट इज युअर सोल्युशन इज हेल्प हिम फायनान्शियली. आता तेच आपण सुशांतचं म्हटलं तर सुशांत फिजिकली लोकांना हेल्प करू शकतो, किंवा काही जण स्ट्रेस्ड आउट असतात किंवा ते हे झालं असेल तर त्यांना तो आउटबाउंड. सुशांत, आर यू ऑनलाईन? हो हो. हा, आता हे बऱ्याच कंपनीमध्ये आपण कंपनीचं पण फाइंड आउट करणार आहे कुठल्या आहेत. तर आपण HR लोकांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार तुम्ही रोज 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 तेच काम करून कंटाळतात. तर ते टाळण्यासाठी तुम्ही जर फ्रेश व्हायचं असेल तुम्हाला आउटबाउंड करणं पॉसिबल आहे, चांगलं आहे. त्याने तुमची फिजिकली फिट राहाल, मेंटली अलर्ट राहाल आणि तुम्ही काही मॅनेजमेंट क्रायसिस मधून कसा मार्ग काढायचा हे तुमचे धडे आहेत. मला वाटतं तुम्ही तो एक तुमच्या वाईल्ड व्हिजन मध्ये एक प्रोजेक्ट असतात, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही करता ते 2 गोष्टी ऍक्टिव्हिटीज असतात नाही का? काय म्हणता तुम्ही त्याला? ऍक्टिव्हिटी. त्या ऍक्टिव्हिटीज केली की फिजिकली तो हेल्पफुल, त्याला हेल्प मिळते, मेंटली होतं. आणि अशा गोष्टी तुम्हाला ऐकू शकतात. कविता मॅडम त्याच्यात करू शकतात की मुद्दा मी त्यांचं सारखं नाव घेतो की टेक्नॉलॉजिकली शी कॅन हेल्प. की कुणाला तुम्हाला हेल्प हवी असेल तर त्या तिथून बसल्या बसल्या ते ट्रान्सलेशन करून पाठवू शकतात. नंतर आहे की व्हॉट दे सेव्ह वेन दे यूज युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिसेस, ह्या विचार करा. कारण लोक वाचवायचा प्रयत्न करत असतात. मी प्रत्येक ठिकाणी माझा वेळ वाचवायचा प्रयत्न करतो, माझी एनर्जी वाचवायचा प्रयत्न करतो, माझे कष्ट वाचवायचा प्रयत्न करतो, माझ्या प्रोसेसेस वाचवायचा प्रयत्न करतो, माझे पैसे कुठे वाया जात असेल ते वाचवायचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रत्येकाने थोडासा विचार करा आणि लक्षात घ्या की तुमच्या प्रॉडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेसमुळे लोकांचं काय वाचणार आहे. आता कोराळकर साहेबांचे जे केले त्याच्यात एफर्ट्स म्हणून वाचतात. कारण मला वाटतं कोराळकर साहेब तुम्ही गाडी लोकांच्याकडून घेऊन येताना पोहोचवता, बरोबर आहे कोराळकर साहेब? अरविंदजी बरोबर बरोबर. हा, तुम्ही त्यांच्याकडून हे घेतात, त्यांचे पैसे पण वाचवतात आणि तुम्ही त्यांना डायरेक्टली व्हॉट्सअप करून पाठवतात. त्यामुळे त्यांचा टाइम वाचतो. कारण त्यांना तुमच्या इथे येऊन, मी माझी गाडी सर्व्हिस करताना पूर्वी काय करायचो की मी त्या गॅरेजमध्येच जाऊन बसायचो, कारण मला तेवढा भरोसा नव्हता. पण आता तुम्ही हे जे पाठवतात त्याच्यामुळे माझी गाडी तुमच्याकडे आली तर मला तुमच्या इथे येऊन बसायची गरज नाहीये, कारण तुम्ही मला व्हॉट्सअपवर सारखे संदेश पाठवतात. सो यू आर सेव्हिंग माय टाइम, यू आर सेव्हिंग माय एनर्जी, यू आर सेव्हिंग माय एफर्ट्स, आणि दॅट इज अ गुड प्रोसेस. आणि ऑफकोर्स यू विल बी सेव्हिंग माय मनी, दॅट इज आय फील यू विल डू इट, असं मला वाटतं. तर प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझ्या सर्व्हिसेसमुळे लोकांचा काय फायदा झाला. आणि ही मी आयडियल बायर पर्सन इतकं छान आहे, मला खूप आवडतं आणि म्हणून मी ह्याची कॉपी करून तुम्हाला गिफ्ट पाठवली आहे, ती सगळ्यांना मिळालेली आहे. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे की व्हॉट डू दे गेट व्हेन यू दे यूज युअर प्रॉडक्ट. की तुमचं आता समजा सुशांतचं प्रॉडक्ट किंवा हे वाचवलं तर मी एनर्जेटिक होतो, मी हेल्दी होतो, मी टेन्शन फ्री होतो, माझे वरीज कमी होतात, मी एफिशियंट होतो, मला एन्जॉयमेंट मिळते, मला काही नॉलेज मिळतं आणि आय बिकम कम्फर्टेबल. आता माझं जे प्रॉडक्ट आहे AC, त्याच्यामुळे आम्ही लोकांना हॅपी बनवतो, म्हणजे त्याच्यानंतर टेन्शन फ्री होतात. त्याचप्रमाणे ते म्हणजे दे आर कम्फर्टेबल, दे डोंट बिकम नॉलेजेबल, दे कॅन एन्जॉय देअर स्टे इन ऑफिस ऑर दे. सो दिस इज व्हॉट आय शुड प्रोजेक्ट. आणि माझं सोल्युशन त्यांच्या नीडला कसं फिट होतं हे सगळ्यात महत्वाचं. आज कोराळकर साहेबांना मी सांगितलं की जीपचा पार्ट माझ्या कारमध्ये नाही टाकू शकत, माझी गाडी जी आहे मारुतीचाच जीपचाच पार्ट हे टाकावं लागेल. तर जनरली आपण हे आपल्याला लगेच लक्षात येतं की मी जीपचा पार्ट कारला नाही वापरू शकत. पण जेव्हा आपण बिझनेस करतो त्यावेळी आपण ही मोठी मेजर मिस्टेक करतो असं माझ्या लक्षात आलं. मी बऱ्याच जणांना भेटल्यावर की ते जीपचाच पार्ट ट्रकलाच लावायला लागतात, जीपचाच पार्ट कारला लावतात, जीपचाच पार्ट मोटरसायकलला लावायचा फिट करतात आणि तिथे मग लोक तुमच्यापासून लांब जातात. सो यू हॅव टू फाइंड क्लायंटची गरज काय आहे, त्याची नीड काय आहे आणि त्याच्यात तुमचं सोल्युशन कसं परफेक्ट बसतं. तर हा आयडियल बाहेर पासून आहे. मला वाटतं तुम्हाला आवडला का आयडियल बाहेर पासून? येस, डेफिनेटली. आता आपण याच्यात जाणार आहे की डायरेक्टली लिंक्डइनचा वापर करून आपण, आता आपल्याला दोघांना आपले 2 मेंबर आहेत, सुशांत करंदीकर आणि मकरंद, यांना आपण काय करणार आहे की आपण यांना सांगणार कंपनी फाइंड आउट करा. की आपल्याला एकदा लक्षात आलं की माझे क्लायंट कोण आहे, तर समजा सुशांत, आणि समजा आपण सध्या एक प्रोटोटाइप घेऊ की HR मॅनेजर्स हे तुमच्या दोघांची एक हे असू शकतात, क्लायंट रादर, बरोबर आहे. मी एक जस्ट अज्युम केलेलं आहे, कारण त्यांच्या थ्रूच तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. की किंवा शाळेचे हेडमास्टर्स असू शकतील, तर आपण ते, किंवा बँकांमध्ये त्यांचे HRDचे माणसं असतात, त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना तुम्ही भेटलात की मी अशी सर्व्हिस देतो की तुमच्या ह्याला काही गरज लागली तर आमच्या इथे फ्लॅट्स वगैरे मी भाड्याने देऊ शकतो किंवा विकत देऊ शकतो, असं मकरंद म्हणू शकतो. त्याचप्रमाणे सुशांत जाऊन सांगू शकतो की तुम्ही जे स्ट्रेस झालेले आहेत त्यांना मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि आउटबाउंड
हे आपण करू शकतो. पहिल्यांदा तुम्हाला कंपनी फाइंड करू शकतो आणि इतकं मोठं ह्याच्यात भंडार आहे. तर आपण आता बघा पहिलं हे दिसतंय ना सगळ्यांना, फाइंडिंग अँड फॉलोइंग कंपनी सगळ्यांना दिसतंय. हो दिसतंय. याच्यामध्ये आपण हे बाहेरचे आहेत पण आपण आणखीन शोधलेले आहेत. मी 2 शोधलेल्या कंपन्या, हिंदुस्थान लिव्हर आणि एक आपली जी बँक आपण ज्याच्यात आपलं खातं पण आहे आणि BVNG ला आपल्याला जवळची आहेत अशी TJSB, असे 2 शोधलेत आणि त्याच्या किती जण आहेत त्याच्यात हे पण शोधले. हे तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. ते आपण शोधू शकतो. हे बघा इथे सर्च आहे लिंक्डइनच्या मध्ये, हे दिसते सर्च. हो इथे कंपनी म्हणून येईल तुम्हाला. इथे कंपनी आणि कंपनी सर्च केल्यावर बरोबर येईल. तुम्ही त्याला सांगू शकता मला मुंबईतल्या कंपन्या पाठवा, ठाण्यातला सांगा, तर तो तसं शोधतो. सेल्स नॅव्हिगेटर मध्ये खूपच चांगलं आहे कारण त्याला पैसे देतो आपण, परंतु जेव्हा आपण फुकट करतो त्यावेळेस थोडीशी आपल्याला मेहनत करायला लागते. ती आपण मेहनत केली तर हे असं दिसतं. आपण एखाद्या कंपनीला फॉलो करू शकतो. हे बघा इथे आता मी पुढचाही देतोय. एक मी कंपनी आयडेंटिफाय केली की मला हिंदुस्थान लिव्हर की मला माझी कंपनी म्हणजे बऱ्याच कंपन्यामधून 100 मधून मी शोधली. तर ही बघा याच्यामध्ये आपण फॉलो करू शकतो या कंपनीला. दिसतंय सगळ्यांना? हो. त्याच्यामुळे हिंदुस्थान लिव्हर मध्ये नवीन किती कस्टमर येत आहेत, नवीन किती एम्प्लॉईज येत आहेत हे तुम्हाला समजू शकतं. आता सपोज मकरंदसाठी समजा एखादा बंगलोरून नवीन एम्प्लॉई आला मुंबईला, तर त्याला पहिली गरज काय असेल मकरंद? त्याला रेंटवर त्याचा स्वतःचा फ्लॅट हवा असेल एखादा. एक्झॅक्टली. आता लगेच त्याच्या HR मॅनेजरशी तुझे संबंध असतील तर तू त्याला सांगू शकतो, अरे तो म्हणेल बघ तुला इथे त्या खोली हवी का, म्हणजे रूम HR हवे रेंट पर घ्यायची किंवा परचेस करायची, तर हा आमचा कंपनी ऍडवाइस किंवा माझा मित्र आहे ह्याच्याशी तू कॉन्टॅक्ट कर. आता जसे जसे नवीन नवीन लोक आले की ते होतील, जे जाणार त्यांना त्यांचे फ्लॅट विकायचे. आता समजा एखाद्याची मुंबईहून झाली बदली दिल्लीला, तर काय होईल मकरंद परत? तर परत मला त्याचा म्हणजे फ्लॅट असेल तर तो विकायचा असेल तर मला त्याच्याकडनं मिळेल. एक्झॅक्टली. आता हे तुला ऐकून अतिशय आनंद होईल की तुला दिसतं की किती एम्प्लॉईज आहेत. 1061 सगळ्यांना दिसतात तिथे उजव्या बाजूला. हो दिसतात. 1061 एम्प्लॉईज इन हिंदुस्थान लिव्हर आहे. म्हणजे एवढे तुझे क्लायंट होऊ शकतात. आता आपण ते आणखीन खाली जाणार. आपण पहिल्यांदा ते HR मॅनेजरला शोधणार. तर हे बघेल हे सर्चिंग एम्प्लॉईज, आपण इथे सर्च आहे, इथे आपण एम्प्लॉई यांना शोधतो एम्प्लॉईजना. आणि ते झालं की हिंदुस्थान लिव्हर मधले हे लक्षात येतं की 1061 एम्प्लॉईज आहेत. ते कुठे राहतात? 1075 भारतामध्ये राहतात. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, कुठे अभ्यास केलेला, आणि त्यापैकी 178 मुंबई एरियामध्ये राहतात, 80 न्यू दिल्ली एरियामध्ये राहतात. हे आपल्याला लक्षात आलं. आता 178 मुंबईचे म्हणजे 178 पैकी किमान 78 तुझे कस्टमर होऊ शकतात. तर हे जर का तुला त्याचा जर का HRD मॅनेजर जर मिळाला तर ते तुला फायद्याच होईल. आता तुला HRD मॅनेजर कोण आहे समजतं का? किंवा सुशांत कळेल का हे HRD मॅनेजर कोण आहे हिंदुस्थान लिव्हरचा? किंवा HR मध्ये काम करणारे लोक कळतील का कोण आहे ते? गुगल मध्ये सुद्धा नाही करणार. सुशांत करू शकेल? सुशांत नाही कळू शकणार, तर पण लिंक्डइन मध्ये कळू शकतो. आता आपण नेक्स्ट हा एकदम अलिबाबाची गुहा मी उघडतो. आता हे पहा, आता फाइंडिंग एम्प्लॉईज मध्ये झालं की आपण काय शोधतो, इथे HR मॅनेजर शोधतोय. हे लक्षात आलं की आपल्याला काय शोधायचंय? HR मॅनेजर. तुम्ही सेल्स मॅनेजर पण शोधू शकता किंवा आणखीन फार्माचं गोष्ट आहे तर ते फार्मासिस्ट पण शोधू शकतो. आता इथे पण HR मॅनेजर शोधलंय. आता हे HR मॅनेजर आला इथे, हे बघा सगळ्यांना दिसतंय. हिंदुस्थान लिव्हरचा HR मॅनेजर आपण शोधून काढला आणि हे शोधायला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटं पुष्कळ झाली. हा कोण आहे? जस्टिन जॉर्ज म्हणून आहे. हा न्यू दिल्लीला आहे. याची 260 कनेक्शन आहे. असं होऊ शकतं की आपल्या कनेक्शन मधून पण तो सेकंडरी किंवा थर्ड. आता माझा थर्ड कनेक्शन आहे. इथे दिसतंय तुम्हाला जस्टिन जॉर्जच्या पुढे थर्ड आहे. म्हणजे याचा अर्थ मी शोधलं तर मी आणि जस्टिन मध्ये कोणीतरी मध्ये आहे सेकंड कनेक्शन. या सेकंड कनेक्शनशी मी जर कॉन्टॅक्ट केला आणि त्याला सांगितलं तू मला जस्टिन जॉर्जचा कनेक्शन दे, तसं मी आज वामोरकर साहेबांना सांगितलं की मला तिथे अमोद खरेंचा नंबर द्या, तर वामोरकर साहेब तुम्ही देणार की नाही मला? वामोरकर साहेब आहेत का तुम्ही लाईनवर? हो देणार. किंवा मला ठाण्याचे कोणी माहिती नाही तर मी कोराळकर साहेबांना सांगणार, कोराळकर साहेब मला ठाण्यातलं असं कोणीतरी द्या की ज्याला माझ्या एसीचं वापरू शकतील. कोराळकर साहेब मला देतील. तर असंच हे ह्याच्यातनं शोधतात आणि प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शोधतात. आता हा पहिला मी शोधला हा जस्टिन जॉर्ज. आता हे तुम्हाला उजव्या बाजूला दिसतंय की त्याचं प्रोफाईल, शेअर प्रोफाईल वायर मेसेज, ह्याचं प्रोफाईल अख्खं त्यांनी लिहिलेलं आपल्याला आपल्याकडे ईमेलने घेऊ शकतो किंवा आपण हे सेव्ह टू PDF आपण डाउनलोड करू शकतो. म्हणजे आपल्याला त्याची पूर्ण माहिती, तो कुठे शिकला, तो कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये होता, त्यांनी काय काय झालं, त्याचं बिझनेसमध्ये त्यांनी काय केलं, त्याला बक्षिसं कुठली मिळाली, तो कोणत्या युनिव्हर्सिटीचा होता, कोणत्या शाळेत, अख्खी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली ती आपल्याला मिळते. ह्याचा फायदा आपण असं करू शकतो की ज्या वेळेला आपण
त्याच्याशी बोलतो, त्याचा तो वापर करू शकतो. मकरंद तुझ्या लक्षात येईल की डायरेक्ट तू जाऊन त्याला भेटलं तर तुला उडवून लावेल, परंतु त्याला सांगितलं अरे तू दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये इथे होता ना, किंवा तू असं करतोस की नाही, असं तू कनेक्शन रिक्वेस्ट पाठवताना जर दिलं तर डेफिनेटली तो तुझ्याशी जास्त खुलेल आणि करेल. बरोबर आहे माझं म्हणणं मकरंद? त्याला तो फॉलो करू शकतो बरोबर आहे. सगळी गोष्ट. पहिली गोष्ट त्याला फॉलो जर केलं तर तो रोज काय करतो ना ते तुम्हाला समजतं. त्यांनी काय लेख लिहिला तर तो लेख लिहिला तर त्याला तुम्ही रिप्लाय देऊ शकतात, वा वा जस्टिन तू फार छान लेख लिहिलाय आणि मला तो आवडला, ह्याचा मला फायदा होऊ शकतो. असं 2-4 3-4 वेळा झालं की त्याच्या लक्षात येतं की देर इज समबडी मकरंद स्टेइंग समवेअर नियर मुंबई आणि हु इज अप्रिशिएटिंग माय थिंग्स. एखादी गोष्ट माझी जर कोण अप्रिशिएट करत असेल तर मीही त्याच्याकडे बघतो, आणि हेच लिंक्डइनचं प्रिन्सिपल आहे. यांच्याशी सारखं ते कौतुक केल्याने त्यांच्या लक्षात येतं की मकरंद तामाणे हा कोणतरी आहे. आणि मग जेव्हा मकरंद तामाणे त्याला कनेक्शन रिक्वेस्ट पाठवतो तर देर इज अ ग्रेट पॉसिबिलिटी दॅट ही विल ऍक्सेप्ट हिज कनेक्शन. आणि जर कनेक्शन झालं मकरंद आणि तो आत मित्र झाले. आणि मग मकरंद जे काय मकरंदचं पहिल्याने तो प्रोफाईल बघेल. मगाशी मी तुम्हाला दाखवलं की प्रोफाईल आपलं बघितलं जातं आणि कोणी माझं प्रोफाईल बघितलं हेही मला समजतं. तसं त्यांनी तो प्रोफाईल बघेल मकरंदचं, किंवा तो सुशांतचं प्रोफाईल बघेल. अरे वा हे मला छान आहे की माझ्या इथे रोज रोज तेच काम करून बोर होतात, मला काहीतरी आमच्या लोकांची एफिशियन्सी वाढवायची, माझ्या लोकांचे इंटेलेक्च्युअल लेवल वाढवायचे, त्यांचे स्ट्रेस कमी करायचे, तर मी काय करू शकतो असं जस्टिन विचार करेल. तर त्याला सुशांत हे उत्कृष्ट उत्तर आहे. सुशांत बरोबर आहे? बरोबर आहे. हा. तर आता ह्या दोघांना तुम्हाला हे मिळू शकतं आणि मग असं तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकता. हे इथे तुम्हाला राईटला दिसलं की तुम्ही प्रोफाईल बघू शकता, ते पीडीएफ करू शकता, त्याला तुम्ही फॉलो करा. असे आता एक कंपनी आयडेंटिफाय केली आपण इथे. जवळपास मी बघितलं 500 कंपन्या मुंबईमध्ये. किती आहेत? 500. ते 500 कंपन्यांच्या HR मॅनेजर तुम्ही शोधू शकता, 500 जणांच्या तुम्ही मागे लागू शकता, 500 जणांना तुम्ही फॉलो करू शकता आणि धंदा जबरदस्त आहे ना तुम्हाला. निश्चितच. आणि त्याला कनेक्ट, शेवटचं ते कनेक्ट. पण कनेक्ट डायरेक्टली होऊ शकत नाही, कारण कोणी तुमची कनेक्शन रिक्वेस्ट लगेच ऍक्सेप्ट करेल का असं होणार नाही, कारण खूप लोक कनेक्शन पाठवतात. पण हरकत नाही, आपण 500 जणांना कनेक्शन रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्यात लिहिलं की माझ्या सर्व्हिसेसचा तुम्हाला असा फायदा होईल, हे जर का त्याला कळलं तर तो तुमची कनेक्शन रिक्वेस्ट निश्चित ऍक्सेप्ट करणार. आणि एकदा का त्यांनी कनेक्शन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली की तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जे काही नेहमी चेंजेस करून आणताय, तुम्ही नवीन काय प्रोजेक्ट करताय, सुशांत काहीतरी सायकलवरून गडावर चाललाय किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करतोय, त्याच्यानंतर त्यांच्या क्लायंटचं रेकमेंडेशन आलं की सुशांत इज रिअली डुईंग व्हेरी वेल, माझ्या कंपनीचे 100 एम्प्लॉईज होते, त्यांचा खूप फायदा झाला, असं सांगितलं की ते आपोआप ती ऍडव्हर्टाईज होते आणि जस्टिन तुम्हाला ते काम देईल. आता मी तुम्हाला सांगू शकतो, जेव्हा सेल्स नॅव्हिगेटर आहे, जे आपण आता फक्त ऐकतोय पण याच्यात नाहीये, कारण ते 6-7 हजार रुपयाचं आहे, ते जर घेतलं तर तुम्ही भराभर शोधू शकता म्हणजे याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टी ते अधिक चांगल्या पद्धतीने ते पाठवू शकतो. पण आता सध्या आपण फ्री व्हर्जन बघतो, पण या फ्री व्हर्जन मध्ये पण आपल्याला कंपन्या शोधता येतात. आणि मी म्हटलं की 500 कंपन्या फक्त ठाणा आणि मुंबई बेल्टमध्ये, मला वाटतं एवढ्याच तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करता करता तुम्ही दमून जाल. पुढचे 2 वर्ष तुम्हाला काही काम राहू शकणार नाही, एवढं तुमच्याकडे काम आहे. आणि यदा कदाचित तुम्ही ज्या 500 मधल्या 100 जणांची कनेक्शन झाला तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरी गोष्ट, या फ्री कनेक्शन मध्ये आपण असं काही सांगू शकत नाही की मला अशाच कंपन्या दाखवा ज्या मुंबईमध्ये आणि ज्याच्यात 500+ एम्प्लॉईज आहेत. पण सेल्स नॅव्हिगेटर मध्ये आपण करू शकतो 100च्या वरती तुमचे एम्प्लॉईज आहेत ते दाखवा, 500च्या वरती दाखवा, ज्यांचा टर्नओव्हर आहे 100 करोड आहे, अशाच कंपन्या मला दाखवा. हे सेल्स नॅव्हिगेटर मधून करू शकतो. पण आपल्याला ते न करता आपण मेहनत थोडीशी केली तर आपल्याला हे समजू शकतात की आता लक्षात आलं ह्याच्यामध्ये 1600 कस्टमर्स किंवा 1000 त्यांचे एम्प्लॉईज आहेत, असं आपण ते करू शकतो. आणि त्याच्या त्या कंपन्या ज्या 500+ ज्या आहेत, आता हे तुमच्या बाहेर पर्सोनामध्ये समजू शकतं की तुम्हाला किती लोक असणारी कंपनी पाहिजे. मिनिमम 50 लोक, 100 लोक, 1000 लोक, 2000 लोक, अशी ती कंपन्या तुम्ही तेथून शोधू शकता. आणि ते अशा पद्धतीने शोधायचे सर्च मध्ये, तुम्हाला ते कळलं. आता याच्यामध्ये आपण दुसरं घेतोय की बँक, जसं TJSB आपले चांगले रिलेशन मध्ये, आणि आपण जनरली TJSB चे कस्टमर पण आहोत. आता TJSB मध्ये समजा आपल्याला लेक्चर द्यायचे, तुम्हाला जर सुशांत करंदीकरांना जायचे किंवा मकरंद तामाणे जायचं असेल तर त्यांना परत HR मॅनेजर कसं शोधायचं, तर पहिल्यांदा आपण कंपनी शोधतो. हे बघा त्याच्यात बँक शोधली, तुम्हाला दिसते ना बँक, फाइंडिंग बँक येते वरती सगळ्यांना. हो नाही, TJSB दिसली. TJSB नाही, मी ते शोधलं ऍक्च्युली, बऱ्याच बँका 100 बँका दिसतात तिथे, 100 बँका. तर आता मी 100 बँकांमधून सगळ्यांना 100 बँका दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला TJSB यासाठी दाखवली, कारण TJSB मध्ये मी बऱ्याचदा लेक्चर देत असतो, तर म्हणून मी TJSB दाखवली. त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. आता त्याच्यात दिसते की त्याच्यात 426 एम्प्लॉईज आहेत त्याच्यात दिसतात. आणि हे बघा, हे आता एम्प्लॉईज दिसायला लागतात, सगळ्यांना दिसतंय कोण कोण आहे. आता इथे पूनम बेटगीकर आहे, ती कोण आहे, बॅक ऑफिस एम्प्लॉई आहे. निखिल
खानविलकर हा कोण आहे, ऑफिसर एचआरडी, आता माझा कनेक्ट आहे म्हणून मी केलं. त्याच्यानंतर कुशाल मेहता हा कोण आहे, डीएम ऍट स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे हा. त्याच्यानंतर राजेश देवधर आहे, निलेश आरेकर आहे, हा कुठल्यामध्ये आहे, डेप्युटी जनरल मॅनेजर टीजेएसबी, अनिल कांबळे आहेत, हे कोण आहे. त्याच्यानंतर मंदार भावे आहेत, ब्रांच मॅनेजर आहे टीजेएसबी सहकारी बँक, कुठे कुठे. हे आपण असे ह्याचे जवळपास असे 250 लोक मी बघू शकतो आणि त्याच्यातनं मला जे जे हवेत ते मी काढू शकतो लिटरली इतकं. हा इथे जेव्हा तुम्ही बँक आली, इथे डाव्या बाजूला दिसते तुम्हाला सर्च बँक केली, इथे दिसते हो. सगळ्यांना. त्याच्यात हो. खाली आल्यानंतर पीपल वर सर्च करायचं, पीपल, की त्यात काम करणारे लोक तुम्हाला दिसतात. आता हा नेहमी प्रॉब्लेम असतो. मी तुम्हाला मागचं हे दाखवलं, म्हणजे मी मागे तुम्हाला हे इथे दाखवलं की मेजर प्रॉब्लेम काय असतात, की कोण आहे तेच माहित नाही, त्यांना कुठे शोधायचं, व्हेअर टू फाइंड हिम आपण शोधलं, हाऊ टू फाइंड हिम तेही शोधलं, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कसे मिळायचे तेही लिंक्डइनच्या ह्यानी शोधलं. आता त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं तेही तुम्हाला दाखवलं. म्हणजे पहिल्यांदा त्याला फॉलो केलं, त्याला त्याचे लेख वाचले किंवा त्याला सतत आपण मेसेज पाठवले, त्याच्यानंतर हे करू शकतो, त्याच्याशी डील करू शकतो. एकदा का तो तुमचा प्रायमरी कस्टमर झाला किंवा प्रायमरी कनेक्शन झाला की तुम्ही त्याच्याशी डील करू शकता. आणि लिंक्डइनमुळे तुम्ही त्याच्याशी कॉन्स्टंटली टच मध्ये राहू शकता. त्याने नवीन ठिकाणी तो ट्रान्सफर झाला, त्याला प्रमोशन मिळालं किंवा काही झालं, काही प्रोफेशनल त्याच्या गोष्टी झाल्या, त्याचं नवीन आर्टिकल आलं, तर ते तुम्हाला आपोआप समजतं की मकरांनी काहीतरी नवीन केलं, मला लगेच लक्षात येईल. सचिननी काहीतरी नवीन केलं, माझ्या लक्षात येईल. हेमंतनी लक्षात काय केलं लक्षात येईल. नितीननी काय केलं माझ्या लक्षात येईल, की लगेच मी त्याला एक मेसेज पाठवतो, वा नितीन हे छान केलं, तुम्ही काय आता लॉकडाऊन मध्ये तुम्ही ते काही सगळं करू शकत नाही म्हणून डीएनए चेक करू शकता. नितीन बरोबर आहे, डीएनए साठी माणसाला याची गरज नाही ना, बरोबर आहे ना. येस, एकदम बरोबर आहे. हा, तर हे जर नितीननी तिथे टाकलं की आता यू डोंट हॅव टू कम हिअर, आमचाच माणूस येईल आणि ते सगळं चेक करेल, तर ते माझ्या लक्षात आलं, ओके नितीनने गेलं, तर मी सांगतो दॅट्स ग्रेट नितीन, कीप इट अप, व्हेरी गुड. आता त्यामुळे नितीनशी माझे संबंध चांगले झाले आणि ह्या पद्धतीने आपण प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवू शकतो. त्याप्रमाणे जेव्हा मी नितीनचं हे करतो तर मला काही गरज लागली तर नितीन मला नेहमी हेल्प करणार. आता आपण टीजीएसबी बँकेत आलो, त्याचे कोण कोण आहेत हे जवळपास सगळे त्यातले एम्प्लॉईज आपल्याला दिसतात, पण आपण इथे एचआरडीचं बघतोय. त्याच्या पुढे आपण काय करणार, एचआरडी सांगणार. आणि एचआरडी मध्ये हा निनाद खानविलकर म्हणून आहे. आता हा निनाद खानविलकर जो आहे हा नॉर्मली याचं काम असतं की जे कोणी वक्ते असतात किंवा जे काही त्यांचा इंटरव्ह्यू घेणं, त्यांच्याशी संपर्कात राहणे आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांच्या बॅच मध्ये ते लेक्चर अरेंज करणे. म्हणजे समजा आता माझ्या जवळपास 8 ते 10 लेक्चर्स तिथे झाले आहेत, तर त्यांनी ऑलरेडी माझ्याकडून डेट्स घेतल्या होत्या की पुढच्या 3 महिन्याच्या ज्यात मला डेट द्या, त्या डेटला कोणत्या टॉपिकवर मी बोलणार, 1 दिवसाचं ट्रेनिंग असणार, 2 दिवसाचं का 3 दिवसाचं, त्या 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये काय काय असणार हे तो सगळं समजून घेतो आणि त्याच्यानंतर तो एचआर मॅनेजरला त्याच्या कळवतो आणि त्याप्रमाणे ते सगळं जातं. जर का मला असं काय हवं असेल तर आय विल कॉन्टॅक्ट हिम अँड आय विल रिमेन इन टच विथ हिम. बरोबर आहे सुशांत करंदीकर, तुम्ही अशा लोकांना शोधा आणि अशा लोकांच्या सतत टच मध्ये राहा आणि त्यांना कळू द्या की तुम्ही काय करता. नॅचरली बिझनेस हात होत राहणार आणि हे आपण बीबीएनजीचं जसं प्रिन्सिपल आहे तसंच करतोय. बरोबर आहे आपण, बरोबर आहे ना. आता ही सगळी, मी काय एक प्रश्न विचारू का, ही सगळी जी त्यांच्या ज्या सगळ्या स्टाफची काही माहिती आहे ही त्या बँकेने टाकलेली आहे का या सगळ्या? बँक नाही टाकत, हे इंडिव्हिज्युअल टाकतो. बँक स्वतःहून टाकत नाही. बँक फक्त म्हणतात तुम्ही लिंक्डइनवर या किंवा तुम्ही, पण ते कंपल्सरी नसतं. पण बहुतेक सगळेजण जे बिझनेस मध्ये असतात किंवा बहुतेक मॅनेजमेंटचे लोक आहेत किंवा जे मला वाटतं आपण म्हणू शकतो की क्लास 2 अँड अबोव्ह, क्लास 1 अँड क्लास 2 एम्प्लॉईज आहेत प्रोफेशनल, त्यांना माहिती आहे लिंक्डइनचा काय फायदा आहे. कारण त्यांना जॉब हवा असतो तो त्यांना त्यांचं लिंक्डइन प्रोफाईल असणं आवश्यक आहे. आता निनाद खानविलकर जो आहे ह्याला टीजीएसबी पेक्षा समजा स्टँडर्ड चार्टर्ड मध्ये जर दुसरा जॉब हवा असेल तर त्याचं लिंक्डइन प्रोफाईल मेजर करतात. समजा आता लेटेस्ट आहे अरविंद तोरणकर साहेब स्टँडर्ड चार्टर्डचे हायरिंग मॅनेजर आहेत आणि त्यांना एचआरडी मधला चांगला माणूस पाहिजे, तर ते सगळीकडे शोधत नाही बसणार. ते काय करतील, किंवा शिल्पा मॅडम आहेत नाही, ते शिल्पा मॅडम तुम्ही आहात की नाही, हॅलो, हा, तर शिल्पा मॅडमच आपण एक हे घेऊ की त्यांना जर का माणसं शोधायची असतील तर त्यांना इकडे तिकडे शोधायची गरज नाही, ते लिंक्डइन वर जातील. आपले कल्याण कर्वे आज नाही येत नाही का, कल्याण कर्वे आहेत का आज? कल्याण कर्वे नाहीत पण शिल्पा भाटे आहेत. आता त्यांना समजा लोकांना शोधायचं असेल तर ऑल शी हॅज टू डू इज टू गो ऑन लिंक्डइन आणि त्यांच्यासाठी ते प्रोफेशनल व्हर्जन घ्यावं लागेल. त्यांना बरोबर शोधू शकतात की मला आता समजा त्यांना एक 10 एम्प्लॉईची गरज आहे की जे कसे पाहिजेत, त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान पाहिजे, त्यांना मे बी मॅनेजिंग नॉलेज पाहिजे, तर ते फक्त लिंक्डइन वर जाऊन केवळ 10-15 मिनिटात ते 100 लोकांना शोधू शकतात. विल इट बी बेटर?
शोधणं तिथे जास्त बरं पडेल. बरोबर आहे ना भाटे मॅडम, मी म्हणतो ते बरोबर आहे ना. एकदम बरोबर. आता सपोज आपण असं करूया की या शिल्पा भाटे मॅडम या स्टँडर्ड चार्टर्ड कंपनीच्या HRD मध्ये आहेत आणि त्यांना असा कोणीतरी HRD चे चांगले मॅनेजर्स शोधायचे, तर त्या जेव्हा शोधतील त्यावेळी हा निनाद खानविलकर त्यांना दिसेल आणि ते ह्या कोणाचा तरी माईक अनम्यूट करा मला. तेच कोणाच तरी माईक अनम्यूट करा. परत जेव्हा मी प्रश्न विचारेन तेव्हाच फक्त अनम्यूट करा, आता म्यूट करा. तर शिल्पा भाटे मॅडम जर का असे शोधायचे असेल तर निनाद खानविलकरचा पूर्ण तो डिटेल्स बायोडेटा वाचणार, त्यामुळे त्यांना व्यवस्थित माहिती कळली, त्यांना निनाद खानविलकरकडे जायची गरजच नाही. आणि इफ शी फील्स ही इज नाईस तर शी कॅन सेंड हिम मेसेज. आणि सिन्स शी इज अ प्रोफेशनल वन, त्यांच्याकडे दर महिन्याला 15 ते 20 ईमेलचा साठा असतो. दर त्यांना ईमेल ते पाठवू शकतात, नाहीतर त्या विकत पण घेऊ शकतात, पण अदरवाईज ते मेसेज पण पाठवू शकतात असे की निनाद देर इज अन ओपनिंग इन स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि वी आर लुकिंग फॉर समथिंग, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते कॉन्टॅक्ट करू शकतील. हा त्याच्यात फायदा होतो. म्हणजे मी आता बघितलं सगळ्यांच्या याच्यात सांगत गेलो की लिंक्डइनचा फायदा शिल्पा पाटे मॅडमना पण होईल, सुशांत करंदीकरना पण होईल, मकरंद तामाणेंना पण होईल, सचिन हिजीमना कसं होईल, तर ते शोधू शकतात की आपल्याला पैसे देणारे कोण लोक आहेत. त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रीशी असोसिएटेड किंवा रादर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी असोसिएटेड कोण आहेत किंवा डीलर्स कोण आहेत, हे डीलर शोधले तर त्यांना ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सांगू शकतात. आता हा पद्धतीने आपलं प्रोफाईल असतं आणि आपण अशी चेकिंग प्रोफाईल ऑफ HRD मॅनेजर आता सध्या आज आपण फक्त दोघांच्यासाठीच करतोय, म्हणजे एक सुशांतसाठी आणि एक मकरंदसाठी. याचप्रमाणे सुशांत वेगळ्या इंटरनॅशनल स्कूल्स पण शोधू शकतो आपण, जे आता मी याच्यात घेतलं नाही कारण ती खिचडी झाली असती. तर आपण वेगळ्या स्कूल्स शोधू शकतो, तिथल्या स्कूल्सचे प्रिन्सिपल्स, त्याच्यानंतर त्याचे डायरेक्टर्स पण आपण शोधू शकतो. त्या डायरेक्टर्सना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो आणि सुशांत त्यांना भेटू शकतो. म्हणजे हा एक 3-4 महिन्याचा जर प्रोफाईल केला सुशांत आणि मेहनत केली तर त्यांच्या पुढे जाऊ शकतो आणि सांगू शकतो येस सुशांत इज डुईंग दिस. आणि हळूहळू ते लोक दे विल बिकम युअर कस्टमर्स. फर्स्ट दे शुड बिकम युअर फ्रेंड्स, नेक्स्ट दे कॅन बिकम युअर कस्टमर. मला वाटतं हे सगळ्यांना समजलंय. अशा पद्धतीने काम करू शकतात. आता ह्याच्यात डायरेक्ट होणार नाही म्हणून मी ऍक्टिव्हिटी घेतलंय. पहिली गोष्ट, आपलं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल अतिशय चांगलं झालं पाहिजे, त्याच्यात फोटो असला पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की प्रोफाईल मध्ये फोटोच नसतो. तुमचा फोटो नसेल तर पहिल्यांदा तुम्ही रिजेक्ट होतात. पहिल्यांदा लिंक्डइन मध्ये येतं की डू नॉट शो मी द प्रोफाइल्स विच डझंट हॅव फोटो. सेकंड येतं प्लीज डू नॉट मी प्रोफाइल्स विच डझंट हॅव इनफ इन्फॉर्मेशन इन प्रोफाईल. आपोआप तुम्ही ते गाळले जातात. म्हणून आपण महत्वाची गोष्ट अशी की आपलं प्रोफाईल नीट लिहिलं पाहिजे. साधारणतः 5 ते 6 पॅरेग्राफ आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपली पिक्चर्स टाकली पाहिजे, आपला स्वतःचा पिक्चर. त्याचप्रमाणे जसं आउटबाउंड काय केलं तर ते पिक्चर्स सुशांतने टाकावेत किंवा मकरंदनी कोणाकोणाला फ्लॅट दिले त्यांचे फोटो टाकू शकतात, त्यांचे रेकमेंडेशन देऊ शकतात, व्हिडिओ दाखवू शकतात. मकरंद व्हिडिओ दाखवू शकतो किंवा रादर सुशांत व्हिडिओ दाखवू शकतो की कसे आम्ही काम करतो वगैरे. याने खूप फायदा होतो. त्याच्याचप्रमाणे जर सर्टिफिकेट्स काही असतील तर ते शोधू शकतात. आता दोघांच्या बाबतीत सर्टिफिकेशन मला वाटतं त्याची गरज नाही, पण मला वाटतं बाम मॅडमला सर्टिफिकेशनची गरज आहे. बरोबर आहे कविता मॅडम? बरोबर आहे. हो हो बरोबर. हा, तुम्हाला कोणची सर्टिफिकेट आमची सुद्धा लागतात? काही सर्टिफिकेशन दाखवू शकतो आणि ती गरजेची पण आहेत, लागू शकतात. अच्छा, ह्यामध्ये आमची- सर्टिफिकेट. प्रोसेस केलेत ती. बाम मॅडम तुमची कोणची सर्टिफिकेशन? आमची ऍक्च्युली कोणत्या लेवल पर्यंत आमचं झालंय ते सर्टिफिकेशन आम्ही दाखवू शकतो. हा हा. आणि बाकी मग आय थिंक हे लागेल मला, म्हणजे तुम्ही जे लिहिलंय ना की एन्डॉर्समेंट लागतील येस, कंपनीत, ज्या कंपनीसाठी काम केलंय त्यांच्या. परफेक्ट परफेक्ट. त्याचप्रमाणे तुम्ही जे ऍडवाइस दिलेलं असेल, आता तुम्ही जे आर्टिकल्स लिहितात त्याच्यामध्ये ऍडवाइस द्या. तुम्ही सगळ्यांना असंच म्हणू नका की प्लीज कॉन्टॅक्ट कविता बाम मॅडम फॉर दिस. तुम्ही त्याच्यात काहीतरी चांगलं हे द्या, आर्टिकल्स द्या की जे लोकांना काय काय त्रास होतो. जसं आता मी हे करतो की त्याच्यातनं लोकांना फायदा होतो तरच ते लोक माझ्याकडे येतील. सेम तसंच ऍडवाइस, मकरंद ऍडवाइस देऊ शकतो की घर घेताना काय काय केलं पाहिजे, फ्लॅट घेताना काय काय गोष्टी कराव्या. बरोबर मकरंद? कारण बरेचसे लोक फसतात. तर आता असे असू शकते की दिल्लीच्या लोकांना समजा कल्याण घ्यायचं असेल, त्यांनी जर का तुझा ऍडवाइस वाचला की अच्छा फ्लॅट घ्यायचा असेल तर या गोष्टी बघितल्या पाहिजे, म्हणजे लोकॅलिटी कशी असली पाहिजे, तिथे पाणी असलं पाहिजे का. मला वाटतं काय 2-3 गोष्टी सांगू शकशील मकरंद? मकरंद मकरंद हा 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 आता माईक ऑन केला. 4-5 काय गोष्टी सांगू शकतील की जर मला, मी दिल्लीहून कल्याणला येतोय तर मला फ्लॅट घ्यायचे असेल तर अशा काय गोष्टी असतील? 4 ते 5 एक साधारण अर्धा मिनिटात काय सांगू शकतो त्या बघितल्या पाहिजे? त्याच्यामध्ये पहिलं तो जर म्हणजे त्याचं ट्रॅव्हलिंग साठी कन्व्हिनियंट त्याला कुठून आहे ते आपण त्याला म्हणजे त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट असू शकते.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्याच्याप्रमाणे त्याची लोकॅलिटी त्याला कोणत्या पद्धतीची पाहिजे, त्याला बाजूला बाकीच्या अम्युनिटीज सगळ्या किंवा ज्या हे असतात म्हणजे मॉल्स आहेत किंवा हॉस्पिटल्स, या सगळ्या गोष्टी कशा त्याला चांगल्या पद्धतीने असू शकतील. बरोबर. आणि बाकी म्हणजे सांगितलं जसं की म्हणजे बाकी लिगल किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्या तर म्हणजे बेसिकच असतात की त्या असल्याशिवाय तर कोणी त्याच्यामध्ये जाणारच नाही. बरोबर. एखादा कन्स्ट्रक्ट परचेस जर करत असेल तर हा. ती कॉर्पोरेशन कडनं त्याची ही कशी झालेली आहे, सँक्शनिंग झालेलं असलं पाहिजे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट असलं पाहिजे. या बरोबर. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी लिगलिटी मध्ये चेक झालेल्या असल्या पाहिजे ऑलरेडी. एक्झॅक्टली. असं आता हे आर्टिकल लिहू शकतो का आपण एक छान साधारणतः एक 8-10 पॅरेग्राफ्स आर्टिकल मध्ये ह्या सगळ्या पॉइंट्स आल्या की या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. हे जर आर्टिकल लिहिलं, तुझा फोटो टाकला, काही कस्टमर्स हे केलं आणि त्यांचं जर का रेकमेंडेशन असेल जे की मी दुसऱ्याच्या होतं, हे पण करू शकतो. आता मी कोराळकर साहेबांना विचारतो, कोराळकर साहेब, माझी गाडी किंवा कोणाची गाडी तुमच्याकडे यावी असेल तर तुम्ही काय 4-5 गोष्टी सांगतात की काय केलं पाहिजे? तर गाडी येताना पहिल्यांदा गोष्टी आमचं USP जो आहे तो तर आहेच, आमच्याकडे गाडी का यावी. हा. आणि जसं मी म्हटलं की ट्रान्सपरन्सी, व्हॅल्यू फॉर मनी, अशा गोष्टी ऍडेड ऍडव्हान्टेज आमच्याकडे आहेत ज्या दुसऱ्यांकडे नाहीत असं आम्ही क्लेम करतो. नंतर गाडी येताना ती कंडिशन त्यांची काय आहे, गाडी माझ्याकडे येताना त्याची आम्ही बरोबर. व्हिडिओ काढतो. बरोबर. गाडी जाताना त्याचं स्टेटस तेच आहे किंवा ते रेक्टिफाय झालंय का ते स्टेटस आम्ही देतो. बरोबर. नंतर गाड्यांचे बरेच वेळेस असं असतं की उदाहरणार्थ सांगतो की विंडशील्डला कुठेतरी क्रॅक पडलेली असते आणि ती गाडी इकडे आणल्यानंतर दिसते आणि मग तो म्हणतो अरे नाही माझ्याकडे असेल तर बरोबर होती ती, बरोबर. आणि ती वाटत पडली असेल. तर अशा काही गोष्टी होऊ नयेत म्हणून आम्ही एन्श्युअर करतो की गाडी घेताना त्याचा व्हिडिओ काढला जातो, त्याला पाठवला जातो की ही कंडिशन, हे स्टेटस आहे, मार्क करतो त्या गोष्टी परफेक्ट. आणि त्याला अपडेट करून मग ते झाल्यानंतर गाडी डिस्पॅच होताना परत एक व्हिडिओ काढला जातो बरोबर. बिफोर आणि आफ्टर. Right. अशा पद्धतीचं आम्ही ते अपडेट Great. करतो. आता तुम्ही असं आर्टिकल लिहू शकता की नाही, किंवा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय काय करता, त्याच्यात कसा लोकांना फायदा होऊ शकतो, हे तुम्ही एक आर्टिकल एक 8-10 पॅराग्राफचा लिहू नक्की. शकता. नक्की. आता हे जर का केलं आणि तुम्ही फोटो टाकले तर लोक तुमच्याकडे, जेव्हा मी येईन तर समजा मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही जर का लिंक्डइन वर असेल आणि या गोष्टी तुम्ही करतायत आणि तुमच्याकडे 20-25 जणांचं, मला वाटतं तुमच्याकडे 100च्या वर रेकमेंडेशन असतील, बट लेट दॅट बी ऑन द लिंक्डइन. हे जर का क्लायंटचे असतील तर मी डोळे बंद करून तुमच्याकडे येईन. हो बरोबर. आता आपण टेस्टिमोनियल्स ऑलवेज काउंट. येस येस येस. आता मी वामोरकर साहेबांच्याकडे जातो. वामोरकर साहेब, तुम्ही जेव्हा एखादं रेकमेंडेशन देतात किंवा काय म्हणतात त्याला, लिकेज काय म्हणतात त्याला, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी असते वामोरकर साहेब तुमची? वॉटरप्रूफिंग आणि वॉटरप्रूफिंग करताना काय गोष्टी घेतल्या पाहिजेत? नॉर्मली 4-5 गोष्टी असं तुम्ही ऍडवाइस देऊ शकता? बरोबर बरोबर, नक्कीच बोला. देऊ शकतो. एक साधारणतः 4 गोष्टी सांगा ना, एक अर्धा मिनिटात. एक तर डॉक्टर फिक्सिटचा आपण रेकमेंड करू शकतो. हा. त्याच्यानंतर वॉटरप्रूफिंग ज्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणची थोडीफार आपण माहिती नक्कीच देऊ शकतो. ती बरोबर. प्रोसिजर कशी कॅरीड आउट होणार आणि त्याच्यानंतर यूज किती वेळाने होणार हे नक्की बरोबर. आपण देऊ शकतो. बरोबर आहे. आता असंच तुम्ही आर्टिकल लिहू शकता याच्यावरती. हो नक्कीच. यू राईट द आर्टिकल, पुट इट ऑन लिंक्डइन, व्हिडिओ काढा, हे अशा गोष्टी करू शकतो. दिस इज ऍक्टिव्हिटी. बेसिकली Right. मला असं नुसतंच भाषण द्यायचं नाहीये, मला आपल्या सगळ्या BBNG फ्रॅटर्निटीचा काहीतरी फायदा व्हावा आणि त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी करावं लागेल. ऍक्टिव्हिटी तुम्हाला करावं लागणार, मी करणार नाही. आता सचिनना पण मी सांगणार ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. आय एम नॉट गोइंग टू डू द ऍक्टिव्हिटी, आय एम गोइंग टू सजेस्ट द ऍक्टिव्हिटी. त्याचप्रमाणे सुशांत करंदीकर, तुम्ही काय सांगू शकता 15 ते 20 सेकंदात? काय ऍडवाइस तुम्ही लोकांना देऊ शकता जेव्हा तुम्ही एखाद्या अशा आउटबाउंड ऍक्टिव्हिटीला जाता? तर एक 4-5 गोष्टी काय सांगू शकता 15 सेकंदात? मुलांसाठी आउटबाउंडचा उपयोग कसा होतो किंवा कॉर्पोरेटसाठी आपल्याला आउटबाउंडचा उपयोग कसा होतो याच्यावर मी नक्की आर्टिकल लिहू शकतो. हा. आणि ते मी आर्टिकल लिहून आपल्या ग्रुपवर पाठवीत. हा. कॉर्पोरेटच्या लोकांसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं ऍक्टिव्हिटीजना, नक्की एक आर्टिकल लिहू शकेन याच्यावरती. बरोबर. एक नाही, माझ्या मते जर एक्सपिरियन्स लिहिले तर यू कॅन राईट 100 आर्टिकल्स. इट इज पॉसिबल. आपल्या सगळ्यांना इतके एक्सपिरियन्सेस आहेत ना की आपण किमान 100 लिहू शकतो, पण आपल्याला हे माहितीच नसते की आपण लिहू शकतो. तर ते तुम्ही लिहावं, त्याच्यात तुमचे फोटो टाकावेत आणि व्हिडिओ टाकावेत. जेवढं जास्त त्याच्याचप्रमाणे एन्डोर्समेंट घ्यावे लोकांच्याकडून आणि रेकमेंडेशन घ्यावेत. आणि हे आपल्या याच्यात आलं की जेवढे जास्त रेकमेंडेशन, जेवढे जास्त एन्डोर्समेंट, तेवढं तुम्हाला तुमचं प्रोफाईल जड होतं व उंच होतं, सॉरी, आणि तुम्हाला बिझनेस कुठून मिळू शकतो. जेव्हा तुम्ही लोकांना त्यांना भेटता म्हणजे तुम्ही त्यांचे प्रोफाईल चेक करता, त्यांनाच कळतं की सुशांत कविता बाम मॅडमचं प्रोफाईल चेक करतो. कविता बाम मॅडमला दिसतं की यांनी आपलं प्रोफाईल चेक केलं. पहिली उत्सुकता असते, तो आपलं प्रोफाईल चेक करतो आणि त्या प्रोफाईल चेक केलं की आपण सगळं ऍक्च्युअली मार्केटिंग झालेलं असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्हिटी 1 इज इम्पॉर्टंट. सेकंडली, गेटिंग रेकमेंडेशन फ्रॉम क्लायंट, जे मी मगाशीच बोललो की केव्हा आपल्या सर्व्हिसेस दिल्या त्या कशा चांगल्या होत्या, आणि
सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिसरा, बी अन ऍक्टिव्ह अँड युजफुल पार्टिसिपेंट इन इंडस्ट्री रिलेटेड ग्रुप. जेव्हा तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीच्या रिलेटेड ग्रुपमध्ये होता तर असं होतं की नॉर्मली आपल्याला असं वाटतं, पूर्वी पण मला वाटायचं, पण बीबीएनजी मध्ये आल्यावर हा मला फायदा आला की कोराळकर साहेबांनी सांगितलं की तुमचाच कॉम्पिटिटर जर असेल त्याच ह्याच्यात तर डोंट ट्रीट हिम ॲज अ कॉम्पिटिटर, ट्रीट हिम ॲज अ असोसिएट. कोराळकर साहेब मी बरोबर बोलतोय ना? परफेक्टली राईट. हा, तर ही एक इन्साइट मला मिळाली कोराळकर साहेबांकडून. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. तर असं जर आपल्याला आपल्या एरियात मिळालं, समजा तर असं होऊ शकतं की पुण्याची काही लोक आहेत जे त्यांना आउटबाउंड करायचं की ते इथे मुंबईला येऊ शकत नाही, तर ही मे कॉन्टॅक्ट सुशांत करंदीकर की अरे माझे इथे लोक माझ्या ओळखीचे त्यांना तू आउटबाउंडला घेऊ शकतो का मुंबईचे. किंवा आता असं होऊ शकतं की लेट से पुणे औरंगाबादचे जिथे यू आर नॉट गोईंग, सो यू कॅन जस्ट रेकमेंड की ह्यांना औरंगाबादच्या लोकांना इथे इथे जायचं. असं तुम्ही एक एकमेकांशी टायप करू शकता. हा याच्यात फायदा, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची सूचना, ग्रुपमध्ये गेल्यानंतर नुसते अंगठे दाखवू नका किंवा ओके फॉर युअर इन्फॉर्मेशन FYI हे करू नका. जर तुम्हाला काहीतरी अभ्यासपूर्ण उत्तर द्यायचं असेल जे इतरांना फायदेशीर असेल तर आणि तरच द्या. जर तुम्ही असे फालतू जर हे करायला लागले तर यू आर बॅन्ड फ्रॉम दॅट. कारण हे प्रोफेशनल लोकांचं मेंबरशिप आहे. दीज आर प्रोफेशनल्स. लिंक्डइन जे मेंबर्स आहेत, दिस इज प्रोफेशनल ग्रुप. जर तुम्ही फालतू काही लिहिलं तर तुम्हाला ते बॅन करू शकतात. तर कृपया आयदर तुम्ही सायलेंट रीडर राहा किंवा जर तुम्हाला लिहायचं असेल तर दॅट शुड बी रिअली वर्थ वाईल. त्याच्यात काहीतरी दम असला पाहिजे तरच करा, अदरवाईज जस्ट डोंट डू इट. पण जर असेल तर डेफिनेटली करा. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की ऍक्टिव्हिटी 1 मध्ये तुमचे ऍडवाइस काय असतील, तुम्ही ऍडवाइस काय देऊ शकता ते लिहा आणि त्या प्रत्येक ऍडवाइसवर एक आर्टिकल लिहा. आणि कुठे ना कुठे हे दिसतं. आणि जर तुमचं आर्टिकल्स किंवा 2 पॅराग्राफ इथे तुम्ही जर का इंडस्ट्री रिलेटेड ग्रुपवर टाकले फिरतं आणि प्रत्येक जण तुमच्या प्रोफाईलवर येऊन बघतं की कोण तुम्ही आहात, कोण सुशांत करंदीकर आहे, कोण मकरंद आहे, कोण विवेक वामोरकर आहे. आणि त्याचा ट्रिमेंडस मार्केटिंगचा फायदा होऊ शकतो, ट्रिमेंडस फायदा होऊ शकतो. तर ते करावं. आता ह्याचा फायदा कविता मॅडमला जास्त होईल कारण शी इज डुईंग ऍक्टिव्हिटी अक्रॉस द कंट्रीज. आपल्यासाठी नाही, आता मकरंदला ह्याचा इतका फायदा होईल का माहित नाही, पण नाशिकचा रिअल इस्टेट कन्सल्टंट इथे येऊ शकतो, परंतु न्यूयॉर्कचा माणूस इथे येणार नाही. अनलेस तो न्यूयॉर्कचा माणसाला मुंबईत यायचं असेल तर डेफिनेटली त्याचा हेल्प होईल. पण बा मॅडमला याचा निश्चित फायदा होऊ शकेल. वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये असतात तर त्या बराबर त्या ग्रुपमधून त्यांना तो फायदा होऊ शकेल. सो फर्स्ट गिव्ह द ऍडवाइसेस, फर्स्ट राईट डाऊन विच ऍडवाइसेस आय कॅन गिव्ह. हे लिहून घ्या आता तुम्ही. त्याच्यानंतर प्लीज राईट आर्टिकल्स, ऍटलीस्ट 10 आर्टिकल्स, इन्सर्ट फोटोग्राफ्स, इन्सर्ट व्हिडिओ इफ इट इज पॉसिबल, आणि देन बी अन ऍक्टिव्ह अँड युजफुल पार्टिसिपंट. दिस इज ऍक्टिव्हिटी 1. इफ यू डू दिस ऍक्टिव्हिटी आणि लिंक्डइन विल बी बेस्ट थिंग फॉर यू. सेकंड ऍक्टिव्हिटी दुसरी, इन्क्रीजिंग कनेक्शन. आपण आता कसं होतं की मी पुणे चॅप्टरच्या ह्याच्याशी हे करतो. परवाच माझं नितीनचं बोलणं झालं, आपल्या पूर्वीचे चॅप्टर हेड आणि आता डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर, की वेगवेगळ्या चॅप्टरच्या मीटिंग अटेंड करणं म्हणजे काय इन्क्रीजिंग कनेक्शन. तर तसं जर केलं तर आपल्याला फायदा होतो. तसंच लिंक्डइन मध्ये करताना इन्क्रीजिंग कनेक्शन, कॉन्टॅक्ट HR मॅनेजर्स, इंटरनॅशनल अँड स्टेट रन बिग स्कूल्स, हे मी आता सुशांतसाठी म्हणतोय. रिसॉर्ट ओनर्स हे सुशांतसाठी म्हणतोय फॉर आउटबाउंड ऍक्टिव्हिटी. स्पोर्ट्स टीचर्स हे पण सुशांतसाठी म्हणतोय. सेल्स मॅनेजर्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेडिकल कंपनीज फॉर फ्रँचायझी जॉब्स हे मी मकरंदसाठी म्हणतोय. हे सचिन हेजीब यांच्यासाठी पण कामाचं होऊ शकेल. कारण अशी जे मेडिकल कंपनी रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा फ्रँचायझी असतात हे लोक, सचिन तुमचे हे कामाला येऊ शकतात का सचिन हेजीब? हो, येऊ शकतात. हा. सो वेन ही इज डुईंग दॅट ऍक्टिव्हिटी ही शुड फोकस ऑन दॅट. आणि कसं फोकस झाल्यानंतर आपण कंपन्या शोधल्या, आपण माणसं शोधली, त्याचं नावं शोधली. आपल्याला अक्षरशः अलिबाबाची गुहा निघाली की माणसंच आपल्याला कळायला लागली. आज मला डोंबिवली चॅप्टर मधले 5 लोकांच्या वर मला नाव नाही माहिती. अंबरनाथ मध्ये 2 जण फक्त, म्हणजे हडप साहेबांना आणखीन 1-2 जणांना मी ओळखू शकतो. परंतु ह्या इथे मला वाटेल त्या ठिकाणी मला शोधू शकतो. आणि समजा मी सेल्स नॅव्हिगेटर जर घेतलं तर मी आता 5 मिनिटात मी तुम्ही सांगा मला कॅलिफोर्नियाच्या या इंडस्ट्री मधल्या 100 लोकांची नावं सांगा, कोण कोण आहे, मी लगेच सांगू शकतो. इतकं त्या लिंक्डइनचा फायदा आहे सेल्स नॅव्हिगेटरचा. आपण सध्या इन्क्रीजिंग कनेक्शन करणार, फ्री मध्ये सुद्धा होऊ शकतं, पण असं करू शकता तुम्ही. सेकंडली, कॉमेंटिंग अँड कॉन्ट्रीब्युटिंग अँड इंटेलिजंट कॉमेंट्स, हे मी म्हणालो मग अशीच की चांगलं काहीतरी कॉन्ट्रीब्युट द्या, लोकांना त्याच्यातनं फायदा होईल असं बघा. टेक अवे असला पाहिजे. तुम्ही जे बोलता त्याच्यातनं जर लोकांना फायदा होत नसेल तर बोलूच नका किंवा लिहूच नका. जर तसं असेल तर जरूर करा. आणि असं डिस्क्रिप्शन, इंटेलिजंट कॉमेंट्स आणि डिस्क्रिप्शन जर इंडस्ट्री ग्रुपमध्ये केलात तर यू विल बी ट्रीटेड एज अन एक्सपर्ट. आणि असं होऊ शकतं की मोठी कामं
जी असतील. लिंक्डइन हे B2B म्हणून जास्त केलं, बिझनेस टू बिझनेस, B2C नाही होत. B2B मध्ये मोठे काय कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्यासाठी ते लोक शोधत असेल, समबडी विल डेफिनेटली रेकमेंड यू की अरे इकडे जा तू, मकरंदकडे जा, किंवा आउटबाउंड ऍक्टिव्हिटी करायची ना, यू गो अँड मीट सुशांत करंदीकर, ही इज द बेस्ट इन दॅट. आणि ते झालं तर तुमचा लाईन लागू शकतो, म्हणजे यू विल बी एबल टू गेट सो मेनी कस्टमर्स विच यू विल नेव्हर बी एबल टू हँडल. आणि थर्ड मी जे म्हटलं की जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हिटी 1 आणि ऍक्टिव्हिटी 2 कराल तर बेसिकली तुम्ही थर्ड जो क्रिएटिंग मिनिंगफुल अँड युजफुल पोस्ट पर वीक फॉर टार्गेट ऑडियन्स. तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तुम्हाला मी ती गिफ्ट पाठवलेली आहे, ती वापरा. तुम्हाला कोण तुमचा कस्टमर आहे, ते वेगवेगळे कस्टमर असू शकतील, वेगवेगळे कस्टमर असू शकतील, सगळेच कस्टमर तुमचे नसणार आहेत. आता जसं कोराळकर साहेब म्हणतं, मला वाटतं तुम्ही ट्रक आणि बसचं काम करता का? कोराळकर साहेब ट्रक आणि बसचं काम करता का? नाही करत. सो दे आर नॉट देअर कस्टमर्स. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की उद्या कोराळकर साहेब म्हणले नाही, मी परवा दोघांशी बोललो, सुशांत आणि मकरंदशी. सुशांत म्हणाले एव्हरीबडी इज माय कस्टमर. नो सर, एव्हरीबडी कॅनॉट बी युअर कस्टमर. जे ट्रक ओनर्स आहेत, जे बस ओनर्स आहेत, दे विल नेव्हर बी कस्टमर्स ऑफ कोराळकर साहेब. पण गाड्यांचे कस्टमर होऊ शकतील. टू व्हीलरचे आहेत का? टू व्हीलर तुम्ही सर्व्हिस करता का? एक्सक्लुझिव्हली 4 व्हीलर्स आणि कार सेगमेंट. एक्झॅक्टली. इन द सेन्स मला आता तुम्हाला डिफरन्शिएट करायचा हा प्रश्न त्यांना विचारून की कोराळकर साहेबांची आपण जर केस स्टडी घेतली तर ही इज ओनली कॅटरिंग टू 4 व्हील ड्राईव्ह. पण त्याच्यातले 4 व्हील मध्ये मल्टी एक्सेल किंवा ट्रक आणि बस नाही, टू व्हीलरचं नाही. तर मकरंद आणि सुशांत तुम्ही हे बघितलं पाहिजे की सगळेच माझे कस्टमर आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होईल. तुमचे कस्टमर कोण ते आयडेंटिफाय करा. आणि म्हणून ते आयडियल बायर पर्सोना दिला, आयडियल बायर पर्सोना. नॉट एव्हरीवन इज कस्टमर. जसे आता मी उदाहरण दिलं की कोराळकर साहेबांचे फक्त 4 व्हील ड्राईव्ह, ते पण कार आणि याचेच आहेत, एसयूव्हीचे कस्टमर. टू व्हीलर ड्राईव्ह, टू व्हीलर कस्टमर नाही, बसवाले कस्टमर नाही, ट्रकवाले कस्टमर नाही. सो दे आर नॉट देअर कस्टमर. सो आपण हे शोधलं पाहिजे. आणि मग ते शोधल्यानंतर प्रोसेस इज सेम. परत मी तुम्हाला मागे घेऊन जातो की प्रोसेस कशी असते जी आपल्याला अडचण येत आहे. आपण आता लक्षात आलं हु इज अवर कस्टमर आपण शोधलं, बरोबर आहे. त्याला कुठे शोधायचं, लिंक्डइनवर ते समजलं. त्याच्यानंतर त्याला कसं शोधायचं, कुठे शोधायचं, कसं शोधायचं, त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स कसे घ्यायचे हे शोधलं आपण. त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं हे शोधलं. त्याच्याशी डील कसं करायचं हे कळलं. आपल्याला नाही तर कळलंच नसतं की हा कोण जस्टिन, हा मुंबईचा आहे, नाही तो याला राहतो, दिल्लीला राहतो, जो की HR मॅनेजर आहे हिंदुस्थान लिव्हरचा, किंवा दुसरा जो होता बँकेचा जो एम्प्लॉय होता तो आपल्याला शोधता येत नव्हतो. पण लिंक्डइन मधून मी तो शोधून काढला फास्ट. त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं, त्याच्याशी डील कसं करायचं, त्याच्याशी कॉन्स्टंटली टच मध्ये कसं राहणार, आणि हाऊ यू कॅन हॅव लॉंग लास्टिंग प्रोफेशनल रिलेशनशिप विथ. हे सगळे मेजर प्रॉब्लेम्स होते. आय थिंक आय हॅव सॉल्व्ड दोज ऑल मेजर प्रॉब्लेम्स बाय डुईंग दिस. आता आपण पहिले फक्त रिकॅप फास्ट याच्यातनं करू की तुमच्या लक्षात येईल. आपण पहिला प्रश्न शोधायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आयडियल बायर पर्सोना आपण घेतला, कोण आपला आयडियल बायर तो शोधला. त्याच्यानंतर मग आपण कंपनी शोधल्या, कुठल्या कंपनीमध्ये आपलं सर्व्हिसेस होऊ शकते, त्या कंपनीला आपण फॉलो करतो. कंपनी आयडेंटिफाय केली, त्याच्यानंतर त्याला फॉलो केलं, त्याच्यानंतर त्याच्यात एम्प्लॉईज किती बघितले, त्याच्यामधले सर्च केलं की आम्हाला पीपल हवेत, आणि त्याच्यात HR मॅनेजर. आता इथे दुसरं कोण असेल याच्यात, कोराळकर साहेबांसाठी मेंटेनन्स मॅनेजर असू शकतो, किंवा इव्हन वामोरकर साहेबांसाठी पण मेंटेनन्स मॅनेजर इथे असू शकतो. इथे सर्च करताना इथे मेंटेनन्स मॅनेजर लिहा, किंवा त्याच्यात वामोरकर साहेबांना पाहिजे असेल तर तो लिहिला तर तेच दिसतील इथे. तुम्हाला HR मॅनेजर पाहिजेत म्हणून आपण केस स्टडी मधून HR मॅनेजर लिहिला. आता हा जस्टिन जॉर्ज सापडला, याचं सगळी माहिती आपण मिळवली, त्याला आपण सेव्ह केलं, डाउनलोड करून घेतलं, त्याला फॉलो केलं, त्याच्याशी कनेक्ट केलं, आणि त्याच्याशी धंदा सुरू केला. त्याच्यानंतर आपण बँकेत समजलो, बँकेचं शोधला, बँकेत कोण कोण काम करतात ते शोधलं. आता इथे थोडे आहेत पण जवळपास 3,500-4,000 कस्टमर हे लोक सापडतील. त्याच्यानंतर निनाद खानविलकरला शोधलं आणि आपल्या ह्याचं प्रपोजल केलं. म्हणजे मी जर सुशांत असेल आणि मी जर मकरंद असेल तर मी यांच्याशी भेट घालीन आणि याला भेटीन, याचा नंबर. आता ह्याच्यात आणखीन एक मी शोधून काढलंय जे तुम्हाला आवडेल, की बहुतेक कॉर्पोरेटला ना तुम्हाला ईमेल ते देणार नाहीत, तर पण तुम्ही असे ईमेल ट्राय करू शकता. आता बघा, निनाद खानविलकरचं ईमेल हे असू शकतं, ninad.khanvilkar@tsb.co.in किंवा vivek.vamorkar@theircompany.com. अशी बहुतेक कॉर्पोरेटला अशीच असतात. तर ती तुम्ही पाठवलं तर कदाचित तुमचा फायदा होतो. तुम्हाला त्या बोर्डवरून त्यांच्यापर्यंत जायची गरज नाही, डायरेक्ट ईमेल तुम्ही पाठवू शकता. हा जो जस्टिन आहे याचं पण असंच असणार, justin.george@hindliver.com, वॉट एव्हर ते तुम्हाला
वेबसाईट वरतून लक्षात येईल. आणि इथे आपल्याला वेबसाईट दिसते ती कंपनीची. हे बघा, इथे वेबसाईट होती. वेबसाईट बघितल्यावर त्या वेबसाईट लिहून घेतली आणि मग त्याच्यानंतर त्या वेबसाईटच्या अगोदर फक्त ईमेल आपण शोधलं याचं, justin.george@hindustanliver.com. त्याचप्रमाणे ninad.khanvilkar@tsb.co.in. व्यवस्थित हे शोधता येतं एकदम. आम्ही शोधलेली गोष्ट आहे अशी. ऍक्टिव्हिटी 1, ऍक्टिव्हिटी 2 केली आणि आता सगळ्यात महत्वाचं आहे ऍक्टिव्हिटी 3, ऍक्च्युअली फाइंडिंग द पीपल अप्लाइंग व्हेरियस फिल्टर्स लाईक एरिया, कंपनी साइज, पोझिशन. आता याच्यामध्ये सेल्स नॅव्हिगेटर आहे, जो तो न वापरता सुद्धा आपण एक शोधू शकतो. दिस इज ऍक्टिव्हिटी. मला वाटतं ही तुम्हाला ऍक्टिव्हिटी सध्या नाही करता येणार, पण सेल्स नॅव्हिगेटर घेतलं तर करता येईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला इथे 40-45 मिनिटं झाली आहेत, सेमिनार थांबतंय, पण तुमची ऍक्टिव्हिटी मात्र थांबत नाहीये. इथून तुमची ऍक्टिव्हिटी सुरू होते. म्हणून मी तुम्हाला बॉन व्हायज, तुम्हाला शुभेच्छा देतोय की तुम्ही या सगळ्या माहितीचा अतिशय फायदा घ्या आणि पुढे जा. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी माझं हे ऐकलं त्याबद्दल, आणि BBNG मला ही मदत करायला संधी दिली. मला सगळ्या लोकांना मदत करायला अतिशय आवडतं आणि या पद्धतीने खूपच छान करू शकतो. मला इंडिव्हिज्युअली सगळ्यांना तर मदत करता येणार नाही, पण ह्या पद्धतीने सगळ्यांना मी भेटलो, सगळ्यांना माझ्या जी काही माहिती होती किती चांगली होती ती तुम्हालाच माहिती आहे. माझ्यामध्ये मी आय डिड बेस्ट टू गिव्ह इट टू यू. ती तुम्हाला आवडली असेल आणि ह्या ऍक्टिव्हिटी केल्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि तो फायदा व्हावं आणि तुमच्या सगळ्यांचा फायदा आणि BBNGचा फायदा व्हावं, एवढीच माझी इच्छा. आता जर कोणाला प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज करा आणि मग एकेकाला आपण प्रश्न. कोणाला काही प्रश्न आहेत का? हा, मकरंद सर. हा बोला ना. मकरंद नाही, विवेक. Okay. Thank you, Pathak sir. It was really nice session. थँक्यू. व्हिडिओ चालू केला तर चांगलं होईल. अच्छा, बरोबर नाही. ओके. लिंक्डइन वर मी स्वतः प्रोफेशनली आहे, पण माझं कंपनीचं प्रोफाईल वगैरे मी काही क्रिएट केलेलं नव्हतं, पण याचा मी नक्कीच विचार करीन. आणि मीनवाईल सेशन चालू असताना मी तुम्हाला आता रिक्वेस्ट पण टाकलेली आहे आणि मी तुम्हाला फॉलोही करायला लागलेलो आहे. ओके. आणि जसं धनंजय पाठक साहेबांनी सांगितलं की प्रोफेशनली पण आणि ॲज वेल एज बिझनेसच्या दृष्टीने लिंक्डइन हे अतिशय महत्वाचा टूल आहे की जेणेकरून आपण बिझनेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा विचार करू शकतो, हे आज पाठक साहेबांनी चांगल्यारीत्या समजावलं. सो हॅट्स ऑफ. थँक्यू सर. तुम्ही बाकीचे कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका कॉमेंट्स. पण प्रश्न मिस्टर शंतनू, त्यांना विचारायचं आहे. हॅलो सर. हा, एखादा मला सर्व्हिस होल्डर किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर किंवा कोणी इंडिव्हिज्युअल जर शोधत असेल तर तो पर्टिक्युलरली BBNG फॅमिलीतला असेल. नाही, मला ऐकायला येत नाही तुमचं हे. हॅलो. हा बोला. मला काही सर्व्हिस होल्डर्स किंवा काही मॅन्युफॅक्चरर समजा शोधायचे आहेत आणि ते पर्टिक्युलरली BBNG फॅमिलीतले मधले आहेत का नाहीत, तर त्याच्यासाठी किंवा आहे मी तर त्याच्यासाठी असं स्पेसिफिक त्याला लोगो किंवा असं काही त्याच्यात सिस्टीम आहे का? त्याच्यामध्ये सिस्टीम सुंदर आहे, तुम्ही पहिल्यांदा वापरायला लागा. तुमचा प्रश्न संपला का? हो. तर लिंक्डइन हा महासागर आहे. प्रॉब्लेम त्याचा असा आहे की डेटाबेस हँडल करता आला पाहिजे, म्हणजे फिल्टर्स म्हणतो डेटाबेस. आता आपल्यामध्ये याचा कम्प्युटरवाला आपले ट्रेजरर आहेत, त्यांना ते माहिती आहे, क्वेरीज म्हणतात त्याला, प्रश्न विचारणं, क्वेरीज. तर ते क्वेरीज विचारायला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कुठल्या भागातले कोण सप्लायर हवे, ते काय करणारे पाहिजेत, कोणत्या इंडस्ट्रीची पाहिजेत, किती साईजची कंपनी पाहिजे, हे तुम्ही जर फिल्टर टाकले तर सेल्स नॅव्हिगेटर मधून फार फास्ट तुम्हाला त्याचे 100-200 लगेच लक्षात येतात. तुम्ही कुठून बोलताय आता? कराड. ओके. तुम्हाला असं पहिलं फिल्टर असं करायचं, म्हणजे प्रश्न असा होईल की म्हणजे माणसाच्या भाषा आपण बोलताना मग कॉम्प्युटरच्या भाषेत, की मला असे कस्टमर्स किंवा असे लोक दाखवा की जे कराड आणि कोल्हापूर यामध्ये ही इंडस्ट्रीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे एवढे वर्कर आहेत, ज्यांच्या टर्नओव्हर एवढा आहे आणि हे या प्रॉडक्ट मध्ये डील करत आहेत. आपण मराठी किंवा ह्याच्यातला प्रश्न केला. आज तो फिल्टरच्या माध्यमातून लिंक्डइन मध्ये आपल्याला लिहावं लागतं की एरियामध्ये सिलेक्ट करा कराड अँड कोल्हापूर, त्याच्यानंतर इंडस्ट्री सिलेक्ट करा, ती इंडस्ट्री तुम्हाला येईल, सब इंडस्ट्री त्याच्यातली तुम्ही सिलेक्ट करा. तिसरी गोष्ट, नंबर ऑफ वर्कर्स किती पाहिजेत ते सिलेक्ट करू शकता, लाईन काय आहे, एक्सपिरियन्स काय आहे, कंपनी किती जुनी आहे, हे सगळं त्याच्यात तुम्ही फिल्टर टाकला की ऑटोमॅटिकली तुमच्या फिल्टरनुसार हा डेटाबेस मधून सगळी माहिती घेऊन तुम्हाला पटकन लगेच इन्फॉर्मेशन देऊन टाकतो की तुम्हाला 100 एकदम पटकन मिळतं
and you can start doing either business with them, you can source material from them, or you can start supplying. This is as easy as that. तुम्ही थोडंसं वापरा. लिंक्डइन सुरुवातीला अवघड आहे, पण एकदा तुम्हाला त्याचा फायदा कळला आणि बेसिकली डेटाबेसला कसं ऑपरेट करायचं हे समजलं, फिल्टर्स कसे लावायचे ठरवलं, मग एकदम सोपं आहे. आणि इथेच म्हणजे फ्रीला जेवढे जास्त फिल्टर्स देत नाहीत नॅचरली, कारण फुकट सगळं कसं देणार, फुकट देऊ शकत नाही. तर जेवढं तुम्ही वरती जात राहाल तेवढं हे होईल. म्हणजे जसं भाटे मॅडमचं म्हटलं की फुकटात त्यांना काही लिमिटेड मिळेल, परंतु प्रोफेशनल व्हर्जन घेतलं, $25 महिन्याला दिले, तर त्यांना जे गोष्टी 1 तासाने मिळणार आहेत फ्री व्हर्जनवर, ते त्यांना 5 मिनिटात मिळतील. सेल्स नॅव्हिगेटर किंवा त्याला गेलं तर अर्ध्या मिनिटात ते सगळं मिळू शकेल. हा, त्याच्यात जसं तुम्ही साखर टाकाल तेवढं गोड होतं. कळालं की सगळं हाऊ आय टू रीच आणि हाऊ कॅन आय आयडेंटिफाय. पण माझा हा जो सर्व्हिस सेक्टर आहे, कार ओनर्स, हा सेगमेंट मला टॅप करता येऊ शकतो का सेपरेट? बरोबर, करता येऊ शकतो. त्याला परत सेल्स नॅव्हिगेटर घेणं आवश्यक आहे आणि तुम्हाला ते शोधावं लागेल पहिल्यांदा. साधारणतः तुम्हाला आयडियल बायर पर्सोनामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे जे सगळे टायर 1 टायर 2 जे लोक आहेत त्यांच्याकडे गाड्या सगळ्यांच्याकडे आहेत. तर तुम्ही डोंबिवली एरिया पहिल्यांदा, कारण तुम्हाला एरिया डोंबिवली पाहिजे. डोंबिवली नाही, नॉट नेसेसरी. मला मुंबई रिजन आय एम गिव्हिंग. ओके, मग तुम्ही फर्स्ट फिल्टर टाका मुंबई शो. म्हणजे आपण प्रश्न असा तयार करावा लागेल की मला असे कस्टमर दाखवा जे मुंबई एरियामध्ये, ठाणा एरियामध्ये आहेत आणि जे एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आहेत. कारण एक्झिक्युटिव्ह असेल त्याच्याकडे 1 किंवा 2 गाड्या असू शकतात किंवा 3 गाड्या असू शकतात. त्याचप्रमाणे HR मॅनेजर्सलाही तुम्ही टार्गेट करू शकता, सेल्स मॅनेजर्सना घेऊ शकता, कारण त्या सेल्स मॅनेजरचे सेल्समॅन गाड्याने फिरत असतात. सो यू कॅन कॉन्टॅक्ट देम. तर आज जवळपास माझ्यामध्ये 500 ते 600 कंपनी आहेत मुंबई एरियामध्ये सेल्स नॅव्हिगेटर मध्ये मिळेल. तुम्ही सेल्स मॅनेजर्स आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह पकडले तर मला वाटतं सगळे तुमच्या समोर आले. त्याचं इन्कम पण तुम्हाला लक्षात येऊ शकतं आणि यू कॅन स्टार्ट कॉन्टॅक्टिंग विथ देम. तुम्ही तुमचे व्हिडिओ दाखवले आणि हे झालं की अल्टिमेटली दे विल कम टू युअर प्रोफाईल आणि त्यांना दिसेल की असं करतं. नॅचरली दे विल स्टार्ट बिकमिंग युअर कस्टमर्स. म्हणजे हे दोनच पकडले. ओके, आता आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊया. कविता बाब मॅडमला विचारायचं, कारण ऑलरेडी मला वाटतं 1 तासाच्या वर झालंय ना. हो नाही, कविता बाब मॅडम एक लास्ट क्वेश्चन. धनंजय सर, फॅन्टास्टिक सेशन झालं. माझा क्वेश्चन असा आहे की प्रोफाईल माझा मी क्रिएट केलेला आहे LinkedIn वर ऑलरेडी, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर का वेगवेगळे आपण व्हर्टिकल्स मध्ये काम करतो असं सांगतो ना, तर त्याला किती वेटेज असतं जर का तुम्ही 2-3 वेगळी व्हर्टिकल्स एका प्रोफाईल मध्ये टाकली तर? हा एक प्रश्न. आणि त्याच्यामध्ये कारण बिकॉज दे आर टोटली डिफरंट, काही एकमेकांशी संबंध नसलेली जर व्हर्टिकल्स असतील तर. हा क्वेश्चन. येस, आता हा एकदम छान प्रश्न आहे. मी सगळ्यांना विनंती करेन ह्याच्यात चॅट बॉक्स मध्ये टाकण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात तुमच्या कॉमेंट्स टाका आपल्या रेग्युलर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. दॅट विल बी बेटर फॉर मी एज वेल. हे नंतर पण मी पाहू शकतो. हाच चॅट बॉक्स, हे मेल संपलं, सेशन संपलं की बंद होईल. तर कृपया सगळ्यांना मी जे काय ते त्यांनी कॉपी करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका. दॅट विल रिमेन विथ मी आणि मला त्याची मजा येईल. आणि कधी मी जर चुकून थोडासा डिप्रेस किंवा असं नाही होत म्हणा, पण कधी लो झालं तर ते वाचल्यावर फायद्याचं होतं असं. ओके, प्रश्न असा होता की 2 किंवा 3 जर तुमची प्रोफाईल असेल तर लिंक्डइन विल नॉट बी अ गुड सोल्युशन. तुमचं जे मेजर आहे, जसं तुमचं जे ट्रान्सलेशन आहे किंवा जपनीज भाषेचं, तेच तुम्ही टाका. हा मलाही प्रॉब्लेम आहे, कारण आता मी AC मध्ये पण डील करतो, मी इन्व्हर्टर मध्ये पण डील करतो, मी त्या केमिकल मध्ये डील करतो जे कोणाला माहित नाही. आणि आता मी यांच्याबरोबर पण काम करतो, दोघांच्या बरोबर, म्हणजे हेमंत आणि सचिन बरोबर. तर हे सगळं मी टाकू शकत नाही. पण मग आता याच्यासाठी माझ्याकडे फक्त एकच टाकू शकतो, जे AC. आता मग याच्यात कसं करणार? जर का हेमंत बरोबर मला जे काम करायचं असेल तर आय विल हॅव टू क्रिएट अ प्रोफाईल ऑन हिज हेमंत नेम आणि तिथे ते टाकू शकतो. जे काय आर्टिकल लिहायची ती त्या हेमंतच्या प्रोफाईलला येणार. तर काय इलेक्ट्रो स्कूटर बद्दल आहे तर आय विल हॅव टू ओपन अप अकाउंट ऑन दिस इलेक्ट्रो याच्यामध्ये, म्हणजे ती ज्या कंपनी सचिन यांची कंपनी, त्याच्यात मला ते करावं लागेल. कारण याच्यात 1 थिंग ऍट अ टाइम किंवा 1 प्रॉडक्ट किंवा 1 सर्व्हिस ऍट अ टाइम असं होऊ शकतं. हा त्याचा लिंक्डइनचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याच्यात कंपन्या करू शकता पण ते एवढं इफेक्टिव्हली सर्च होत नाही. कारण तुम्ही हॅशटॅग लावल्यानंतर पहिलं जे महत्वाचं आहे ते जे सगळ्यात 80% to 90% जे तुम्हाला कॉन्ट्रीब्युटिंग आहे, फायनान्शियली जे कॉन्ट्रीब्युट करतात तुम्हाला, तेच तुम्ही प्रमोट करा त्याच्यावर, असं मी तुम्हाला सांगतो. दिस इज व्हॉट आय फील पर्सनली. थँक्यू. येस, आय थिंक सगळ्यांनी माझं ऐकलं. परत एकदा धन्यवाद. ओव्हर टू अवर चॅप्टर 8. धन्यवाद. उलट रेकॉर्डिंग मला जरूर पाठवा. हो, पाठवतो, मी पाठवेन. बऱ्याचदा मी असं करतो, हे 2-3 वेळा मी बघतो माझ्या काय चुका झाल्या, किती जास्त बोललो, फास्ट बोललो, काय ते मी 2-3 वेळा बघतो आणि माझ्यात करेक्शन करत असतो. म्हणून रेकॉर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर. सो आपण पहिले मी फेसबुक लाईव्ह ऍक्च्युअली बंद करतो, मग आपण पुढे जाऊया. येस, ओके.
धन्यवाद. ते मला बंद वाटतं झालंय. हा मकरंद तू चालू कर पुढे. म्हटलं की धनंजयनी आज जे सेशन घेतलेलं आहे ते आमच्या दोघांना त्यांनी समोर ठेवून जरी घेतलेलं असलं तरी बाकी सगळ्यांना पण त्यांनी त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि प्रत्येकाचा बिझनेससाठी त्याचा कसा फायदा होऊ शकेल. म्हणजे माझ्या अंदाजे आमचं परवा वगैरे काल पण बोलणं झालेलं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की मी खूप तयारी करतोय. तर ती तयारी आपल्याला आज सगळ्यांना दिसलेली आहे की आपल्या सगळ्यांचा विचार डोक्यात ठेवून त्यांनी हे 4-5 दिवस मेहनत करून ते प्रेझेंटेशन आणि बिझनेस स्लॉट तयार केला आपला काय म्हणतात त्याला एज्युकेशन स्लॉट. तर सगळ्यांच्याच दृष्टीने नक्कीच फायदेशीर आहे आणि त्यासाठी त्यांनी धन्यवाद म्हणायच्या ऐवजी आपण सगळे त्याला धन्यवाद म्हणण्यापेक्षा आपण त्याच्या ऋणात राहू कारण की तो आपला मेंबर आहे. आपल्या म्हणतात टीम मधला माणूस आहे तो. तर नक्कीच त्याच्याकडनं आपल्याला असे इनपुट्स नेहमी मिळत राहतील आणि त्यांनी जे सगळ्यांना ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत त्या जर सगळ्यांनी केल्या